नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचे एज्युकेटर धरते. ग्लोबल ऑनलाईन यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये पहा आपण महाराष्ट्र BEd CET एक्झाम 2025. तर या एक्झामसाठी आपण सामान्य ज्ञान व चालू घडामोडी म्हणजेच जनरल नॉलेज अँड करंट अफेअर्स या टॉपिकवरती या सेक्शनवरती 200+ MCQ क्वेश्चन बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओचा तुमच्या एक्झामसाठी नक्कीच फायदा होईल अशी माझी गॅरंटी आहे. विद्यार्थी मित्रांनो, जे स्टुडंट्स आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांच्यासाठी मी सांगू इच्छिते की ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मने एक कम्प्लीट कोर्स अवेलेबल केला आहे तुमच्या एक्झामसाठी. तर त्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील, 50+ फुल सिलेबस टेस्ट सिरीज मिळेल. त्यासोबतच 2000+ आमचे क्वेश्चन बँक आणि फुल सिलेबस नोट्स देखील मिळतील. पहा विद्यार्थी मित्रांनो, या सर्व गोष्टी तुम्हाला एकाच कोर्समध्ये आणि ते पण खूप कमी प्राइस मध्ये अवेलेबल करून देण्यात आले आहेत. अजून काही कोर्स बद्दल माहिती हवी असेल किंवा कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तर मी स्क्रीनवरती 2 नंबर दिले आहेत. त्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप थ्रू कॉन्टॅक्ट देखील करू शकता. तर आपल्याकडे पहिला प्रश्न आहे, कांस्य हे कोणत्या मिश्र धातूचे बनवले आहे? तर आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत. 2 धातूंचे एक ग्रुप आहे. तर फर्स्ट ऑप्शन येतो तो म्हणजे तांबे आणि जस्त, म्हणजेच कॉपर आणि झिंक. सेकंड ऑप्शन येतो कथिल आणि जस्त, म्हणजेच टीन आणि झिंक. थर्ड ऑप्शन येतं तांबे आणि कथिल, म्हणजेच कॉपर आणि टीन. फोर्थ ऑप्शन येतं लोखंड आणि झिंक, म्हणजेच आयर्न आणि झिंक. तर करेक्ट ऑप्शन आहे तांबे आणि कथिल. तर कांस्य हे मिश्र धातू आहे आणि ते तांबे आणि कथिल पासून बनतं. तर यात 88% तांबे म्हणजेच कॉपर असतं आणि 12% कथिल म्हणजे स्टीन असतं. चला तर आणि हे कांस्य धातू म्हणजेच ब्रॉन्झ असतं, जे घंटी जे बनवतात त्यासाठी यूज केलं जातं. चला तर आता दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. तर प्रश्न आहे, 1 रुपयाच्या नोटा किंवा नाणी डॅश डॅश जारी करतं, म्हणजे कोण जारी करतं? तर आपल्याकडे 4 ऑप्शन्स आहेत. SBI, अर्थ मंत्रालय, RBI आणि वरीलपैकी काही नाही, म्हणजे वरीलपैकी कुठलाही ऑप्शन नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे नाणी आणि नोटांच्या छपाईसाठी 2 वेगवेगळे कायदे आहेत. तर पहिला कायदा आहे जो 1934चा RBIचा कायदा आहे आणि दुसरा कायदा आहे तो 1909चा कायदा आहे. त्या दुसऱ्या कायद्यामध्ये असं म्हणलेलं आहे की भारत सरकार, आपली जी भारत सरकार आहे ती फक्त नाणी आणि 1 रुपयाची नोट जारी करू शकते. तर याचं करेक्ट उत्तर येईल अर्थ मंत्रालय, म्हणजेच आपली भारत सरकार ती 1 रुपयाच्या नोटा किंवा नाणी जारी करू शकते किंवा छपाई करू शकते. तर आता नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया. भारतातील कोणत्या राज्यात चहाचे सर्वाधिक उत्पादन होते? आपल्याकडे 4 राज्यांचे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. तर पहिला आहे पश्चिम बंगाल, दुसरा केरळ, तिसरा तामिळनाडू, चौथा आसाम. विद्यार्थी मित्रांनो, जसं की तुम्हाला माहिती आहे, पूर्ण जगामध्ये सगळ्यात जास्त चहाचं कंझ्युम भारतामध्ये केलं जातं आणि भारत हा जगातील सर्वात मोठा चहा उत्पादक देश आहे. तर भारत हा सगळ्यात मोठा चहाचा उत्पादक आहे. तर भारतामधील कुठलं राज्य आहे जे जास्त चहा बनवतं किंवा जास्त चहाचं उत्पादक करतं? तर करेक्ट उत्तर येईल आसाम. तर विद्यार्थी मित्रांनो, जसं की भारत हा जगातील सर्वात जास्त उत्पादक देश आहे आणि जेवढे भारत चहा बनवतो त्यापैकी 70% चहा भारतातच वापरला जातो. आसाममध्ये जवळपास 800 चहाचे मळे आहेत. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया. तर विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील सर्वात तरुण राज्य कोणते आहे? तर आपल्याकडे वेगवेगळ्या राज्यांचे 4 ऑप्शन आहेत. त्यात फर्स्ट येतं जम्मू काश्मीर, सेकंड येतं तेलंगणा, थर्ड येतं आंध्र प्रदेश आणि फोर्थ येतं सिक्कीम. तर विद्यार्थी मित्रांनो, जसं की तुम्हाला माहिती आहे की तेलंगणा आणि आंध्र प्रदेश आधी हे एकत्र राज्य होते आणि सध्या त्यांचं डिवाइड झाले आहेत आणि तेलंगणा आणि आंध्र प्रदेश हे वेगवेगळ्या राज्यामध्ये विभागले गेले आहेत. तर तेलंगणा हे भारताचे 39वे नवीन राज्य म्हणून ओळखले जाते आणि त्याचे भौगोलिक क्षेत्र हे
1,22,077 चौरस किलोमीटर आहे. तर करेक्ट उत्तर येतं तेलंगणा, म्हणजेच भारतातील सर्वात तरुण राज्य तेलंगणा म्हणून ओळखलं जातं. चला तर नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया. भारतात किती राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश आहेत? तर आपल्याकडे वेगवेगळे 4 ऑप्शन्स आहेत. ए ऑप्शन 28 राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेश, बी ऑप्शन 29 राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेश, सी ऑप्शन 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश, डी ऑप्शन 29 राज्ये आणि 9 केंद्रशासित प्रदेश. तर विद्यार्थी मित्रांनो, करेक्ट ऑप्शन आहे, तुम्हाला जसं की माहिती आहे, भारतात 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. तर जम्मू काश्मीर आणि लडाख अलीकडेच भारताच्या केंद्रशासित प्रदेशांमध्ये समाविष्ट करण्यात आले होते. त्यामुळे हा आकडा 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेश असा झाला आहे. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया. कृष्णा नदीचा उगम कुठून होतो? तर आपल्याकडे 4 वेगवेगळ्या ऑप्शनचे ठिकाण आहेत. तर फर्स्ट येतं नाशिक, सेकंड येतं महाबळेश्वर, थर्ड येतं अमरकंटक आणि फोर्थ येतं भीमाशंकर. तर करेक्ट उत्तर आहे महाबळेश्वर. तर विद्यार्थी मित्रांनो, कृष्णा नदीची लांबी ही 1400 किलोमीटर आहे आणि या नदीची उपनदी कुडाळी ही आहे. ही नदी आंध्र प्रदेशातील राजमहेंद्री येथे बंगालच्या उपसागरात वाहून मिळते. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. भारतातील सर्वोच्च शिखर कोणते आहे? आपल्याला ऑप्शन मध्ये वेगवेगळ्या शिखरांची नावे दिलेली आहेत. फर्स्ट येतं हिमालय, सेकंड येतं धूपगडचे शिखर, थर्ड येतं कांचनजंगा आणि फोर्थ येतं माउंट एव्हरेस्ट. तर करेक्ट उत्तर आहे कांचनजंगा, म्हणजेच भारतातील सर्वोच्च शिखर हे कांचनजंगा हे आहे आणि हे भारताच्या सिक्कीम राज्यात येते. आणि विद्यार्थी मित्रांनो, या शिखराची उंची 8,586 मीटर इतकी आहे. जे फोर्थ ऑप्शन आहे आपल्याला माउंट एव्हरेस्ट, हे जगातील सगळ्यात उंच शिखर आहे. आपल्याला क्वेश्चन मध्ये भारतातील विचारलंय, सो आन्सर येतं कांचनजंगा. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया. ऑलिम्पिक विजेता बजरंग पुनिया कोणत्या खेळाशी संबंधित आहे? जसं की तुम्हाला माहितीये, बजरंग पुनिया हे कुस्तीपटू होते. तर आपल्याकडे वेगवेगळ्या खेळांचे ऑप्शन्स आहेत तिथे, कुस्ती, बॉक्सिंग, हॉकी आणि फुटबॉल. तर इथेच आन्सर डिक्लेअर होतं की कुस्ती. तर विद्यार्थी मित्रांनो, 2020 मधच्या ऑलिम्पिक मध्ये बजरंग पुनिया यांनी 65 किलो वजनी गटात कांस्य पदक जिंकले होते आणि यांनी जागतिक कुस्ती चॅम्पियन मध्ये 4 पदके जिंकणारा हा पहिला कुस्तीपटू आहे. चला तर नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया. भारताचा अर्थसंकल्प कधी सादर होतो? तर विद्यार्थी मित्रांनो, आधी अर्थसंकल्प म्हणजे काय हे जाणून घेऊया. तर अर्थसंकल्प म्हणजे देशाचा वर्षभराचा जमा खर्च होय. याला बजेट देखील म्हणू शकतो आपण. तर भारताचा अर्थसंकल्प हा दरवर्षी 1 फेब्रुवारी रोजी सादर केला जातो. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया. भारतातील सर्वात स्वच्छ शहर कोणते आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला 4 शहरांचे ऑप्शन दिलेले आहेत. इंदोर, मुंबई, सुरत आणि दिल्ली. तर विद्यार्थी मित्रांनो, इंदोर हे सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळखले जाते आणि इंदोरला सलग 6व्या देशातील सर्वात स्वच्छ शहराचा मान मिळालेला आहे. इंदोर नंतर सर्वात स्वच्छ शहर हे सुरत म्हणून ओळखले जाते. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया. राज्याचे कार्यकारी प्रमुख कोण आहेत? तर आपल्याकडे वेगवेगळ्या पदांचे ऑप्शन्स आहेत. फर्स्ट म्हणजे राज्यपाल, सेकंड म्हणजे मुख्यमंत्री, थर्ड म्हणजे राज्य मंत्रिमंडळ आणि फोर्थ म्हणजे राज्य विधान परिषद. तर करेक्ट ऑप्शन येतं राज्यपाल. तर राज्याचे कार्यकारी प्रमुख हे राज्यपाल असतात. तर राज्याच्या राज्यपालाची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती 5 वर्षांच्या कालावधीसाठी करतात आणि त्याला राज्यस्तरावर राष्ट्रपतींसारखे अधिकार आणि कार्य देखील असतात. तर आता नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया. भारतातील आयर्न मॅन म्हणून कोणाला ओळखले जाते?
तर आपल्याला ऑप्शन मध्ये 4 व्यक्तींची नावं आहेत, त्यामधला कुणाला आयर्न मॅन म्हणून ओळखले जाते हे पाहायचं आहे आपल्याला. तर फर्स्ट ऑप्शन आहे गोविंद वल्लभ पंत, सेकंड ऑप्शन आहे जवाहरलाल नेहरू, थर्ड ऑप्शन आहे सुभाषचंद्र बोस आणि फोर्थ ऑप्शन आहे सरदार वल्लभभाई पटेल. तर करेक्ट ऑप्शन आहे सरदार वल्लभभाई पटेल. तर विद्यार्थी मित्रांनो, जसं की तुम्हाला माहितीच आहे की सरदार वल्लभभाई पटेल यांना आयर्न मॅन असं ओळखलं जातं आणि त्यांनी आपला भारत एकत्र केला आहे. त्यांनी भारतातील अनेक छोट्या छोट्या राज्यांचा समावेश केला आहे आणि ते भारताचे पहिले उपपंतप्रधान देखील होते. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया. पृथ्वीवरील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर आपल्याकडे 4 वेगवेगळ्या नद्यांचे ऑप्शन आहेत, ब्रह्मपुत्र, नील, ॲमेझॉन, नाईल. तर करेक्ट आन्सर आहे नील. तर विद्यार्थी मित्रांनो, पृथ्वीवरील सर्वात लांब नदी ही नील आहे आणि या नदीची लांबी 6670 किलोमीटर इतकी आहे. या नदीमध्ये आफ्रिकेतील आणि पृथ्वीवरील सर्वात लांब जलमार्ग आहेत. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया. रेशीम किड्यांची लागवड करून त्यांच्यापासून रेशीम काढण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? तर हे बघा, आता इथं आपण ऑप्शन एलिमिनेशन टेक्निक पाहूया. तर आपल्याकडे फर्स्ट ऑप्शन आहे रेशीम शेती, सेकंड फलोत्पादन शेती, थर्ड आहे शेती आणि फोर्थ आहे पोमिकल्चर. तर विद्यार्थी मित्रांनो, रेशीम किड्यांची लागवड, आता फर्स्ट जो ऑप्शन आहे रेशीम शेती, यामध्ये काय केलं जातं? तर यामध्ये रेशीम किड्याची लागवड केली जाते आणि त्यापासून रेशीम काढलं जातं. बी ऑप्शन आहे फलोत्पादन, यामध्ये फळे, भाज्या आणि अशा वेगवेगळ्या पदार्थांची शेती केली जाते. आता सी ऑप्शन आहे शेती, यामध्ये वेगवेगळे शेतीचे वेगवेगळे पिके घेतली जातात. आणि डी म्हणजे फळांची लागवड केली जाते, म्हणजेच पोमिकल्चर. तर इथं क्लिअरली दिसतंय की बी, सी आणि डी म्हणजेच फलोत्पादन शेती आणि पोमिकल्चर हे एलिमेंट होतात आणि ए ऑप्शन होतो जो म्हणजे रेशीम शेती, जो करेक्ट ऑप्शन आहे. तर रेशीम किड्यांची लागवड करून त्यांच्यापासून रेशीम काढण्याच्या प्रक्रियेला रेशीम शेती असं म्हटलं जातं. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आणि लास्ट क्वेश्चन पाहूया या व्हिडिओचा. जगातील सर्वात उंच पुतळा कोणता आहे? तर आपल्याकडे 4 वेगवेगळ्या पुतळ्यांची नावं आहेत, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, स्टॅच्यू ऑफ युनिटी, स्टॅच्यू ऑफ इंटेग्रिटी आणि स्टॅच्यू ऑफ करेज. तर करेक्ट ऑप्शन आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी. जसं की तुम्हाला माहिती आहे, याचं काम ऑक्टोबर 2018 मध्ये पूर्ण झालं होतं आणि हा पुतळा जगातील सर्वात उंच पुतळा म्हणून ओळखला जातो. या पुतळ्याची उंची जवळपास 182 मीटर आहे आणि हा पुतळा भारतातील राजकारणी आणि स्वातंत्र्य कार्यकर्ते वल्लभभाई पटेल यांचा आहे, जे स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्री होते. क्लोनिंगचे जनक कोण होते? म्हणजेच फादर ऑफ क्लोनिंग. तर आपल्याकडे 4 व्यक्तींची नावं आहेत. फर्स्ट आहे गेरहार्ड फिशर, सेकंड आहे डॉक्टर इयान विल्मोट, थर्ड आहे डॉक्टर हर्षगोबिंद खुराना आणि फोर्थ आहे ऑप्शन मेंडेल. तर करेक्ट ऑप्शन आहे डॉक्टर इयान विल्मोट. तर क्लोनिंग म्हणजे एक्झॅक्ट दिसणारी किंवा तंतोतंत तशीच निर्मिती. तर अनेकदा आता आपण पाहू शकतो की ट्विन्स असतात जे एक्झॅक्ट सेम असतात, म्हणजे आपण त्यांना डिफर करू शकत नाही. तर इयान इल्मोट यांना फादर ऑफ क्लोनिंग असं संबोधलं जातं आणि त्यांनी 1996 मध्ये डॉली नावाच्या पाळीव मेंढीचे यशस्वी क्लोनिंग केले होते. नेक्स्ट क्वेश्चन येतो, भारताने डॅश आर्थिक विकासाचे धोरण 1999 पासून अवलंबले आहे. तर आपल्याकडे 4 ऑप्शन्स आहेत, उदारमतवादी, सामान्य, कडक, प्रतिबंधात्मक. तर करेक्ट ऑप्शन आहे उदारमतवादी. तर भारताने 1991 पासून आर्थिक विकासाचे धोरण स्वीकारले होते आणि यामध्ये अनेक धोरण होते ज्यामध्ये जी सरकार वापरून आर्थिक विकासाला चालना देऊ शकतात, जसं की टॅक्स वरती सूट किंवा सवलत, टॅक्स नियंत्रण मुक्त करणे आणि पायाभूत सुविधांमधील गुंतवणूक करणे. चला तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. जागतिक व्यापार संघटना
डॅश रोजी अस्तित्वात आली. तर आपल्याकडे 4 वेगवेगळ्या डेट्स आहेत. तर फर्स्ट आहे डिसेंबर 1994, सेकंड आहे जानेवारी 1993, थर्ड आहे डिसेंबर 1996 आणि फोर्थ आहे जानेवारी 1995. तर करेक्ट ऑप्शन आहे जानेवारी 1995. तर जागतिक व्यापार संघटना म्हणजे ही एक जगातील सर्वात मोठी संस्था आहे आणि जागतिक व्यापाराचे नियम करण्याची जबाबदारी ही या संघटनेवरती असते, म्हणजेच जागतिक व्यापार संघटनेवरती असते. ही संस्था संपूर्ण जागतिक व्यापाराचे नियमन करण्यासाठी जबाबदार असते. तर आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी करारांपैकी अप्रत्यक्ष कर कोणता आहे? तर आपल्याकडे खाली 4 ऑप्शन्स दिले आहेत. तर फर्स्ट ऑप्शन आहे वैयक्तिक आयकर, सेकंड आहे कॉर्पोरेटर आयकर, थर्ड आहे VAT वॅट म्हणजेच व्हॅल्यू ॲडेड टॅक्स आणि फोर्थ म्हणजे B आणि C दोन्ही, म्हणजे B आणि C म्हणजे कॉर्पोरेट टॅक्स आणि वॅट टॅक्स हे दोन्ही ऑप्शन्स. तर करेक्ट ऑप्शन्स आहे वॅट म्हणजेच व्हॅल्यू ॲडेड टॅक्स. तर अप्रत्यक्ष कर म्हणजे एक कराचा एक टाईप आहे. त्याच्यामध्ये कराचा भार असतो तो दुसऱ्या व्यक्तीकडे ट्रान्सफर केला जाऊ शकतो. अप्रत्यक्ष हा कर वस्तू किंवा सेवांवर आकारला जातो आणि कुठल्याही उत्पन्नावर किंवा नफ्यावर आकारला जात नाही. जर एक्झाम्पल घेतलं, जर तुम्ही डिनरसाठी बाहेर गेला आहात आणि तेव्हा तुमचं बिल 3150 रुपये झालं आणि तुमचं जेवणाचं बिल तुमचं ओरिजिनल म्हणजे जेवणाचं बिल 3000 झालं आणि त्यावरती 50% लावून 150 रुपये एक्स्ट्रा लागले, म्हणजे 5% कर लागला तुम्हाला. तो 5% GST कर म्हणजेच अप्रत्यक्ष कर. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया. भारताचा राष्ट्रपती किती वेळा पुन्हा निवडला जाऊ शकतो? तर आपल्याकडे ऑप्शन्स आहेत. पुन्हा निवडून येऊ शकत नाही, म्हणजे कधीच एकदा जर निवडला गेला तर नंतर कधीच निवडून येऊ शकत नाही. सेकंड ऑप्शन आहे फक्त एकदाच निवडून येऊ शकतो. थर्ड ऑप्शन आहे फक्त दोनदा निवडून येऊ शकतो आणि फोर्थ ऑप्शन आहे कितीही वेळा निवडून येऊ शकतो. तर करेक्ट ऑप्शन आहे कितीही वेळा निवडून येऊ शकतो. तर कोणतीही व्यक्ती कितीही वेळा अध्यक्ष म्हणून निवडून येऊ शकते. त्यासाठी त्यांना कुठल्याही प्रकारची अट नाहीये किंवा बंधन नाहीये. राष्ट्रपती पदासाठी फक्त म्हणजे काही कंडिशन आहेत राष्ट्रपती पद मिळवण्यासाठी. तर त्या कुठल्या? तर एखाद्याने घटनेच्या अनुच्छेद 58 मध्ये दिलेला जे बेसिक अटी आहेत त्या पूर्ण केल्या पाहिजेत. तर त्या कोणत्या? तर तो एक भारतीय नागरिक असावा, त्याचे वय 35 वर्षे किंवा त्याहून जास्त असले पाहिजे आणि तो एक लोकसभेचा सदस्य असावा. चला तर त्या नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. खालीलपैकी कोणाला राष्ट्रपती नियुक्त करत नाहीत? तर आपल्याकडे 4 ऑप्शन्स आहेत. लोकसभा अध्यक्ष, भारताचे सरन्यायाधीश, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि फोर्थ ऑप्शन आहे वरीलपैकी काही नाही, म्हणजे वरीलपैकी कुठलाही ऑप्शन नाही. तर करेक्ट उत्तर आहे लोकसभा अध्यक्ष. सो लोकसभेत सभापती आणि अगदी उपसभापती यांची निवड सभासदांच्या मेजर वोटिंगने केली जाते. त्यामुळे लोकसभा अध्यक्षांच्या नियुक्त्या भारताचे राष्ट्रपती करत नाहीत. नेक्स्ट क्वेश्चन, महिला आरक्षण विधेयक राज्यसभेने डॅश रोजी मंजूर केले? तर आपल्याकडे 4 डेट्स आहेत. 9/1/2010 म्हणजे 9 जानेवारी 2010. बी ऑप्शन आहे 9/1/2009 म्हणजे 9 जानेवारी 2009. तिसरा ऑप्शन आहे 9/3/2010. चौथा ऑप्शन आहे 1/3/2010. तर करेक्ट ऑप्शन आहे 9/3/2010 म्हणजेच 9 मार्च 2010. तर महिला आरक्षण विधेयक किंवा संविधान हे 9 मार्च 2010 हे भारताच्या संसदेत मंजूर करण्यात आले होतं आणि हे विधेयक असं म्हणते की भारतीय राज्यघटनेत लोकसभेच्या सर्व 1/3 जागा आणि सर्व राज्यांच्या विधानसभेमध्ये महिलांसाठी राखीव जागा असल्या पाहिजेत. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. गुगलने अलीकडेच खालीलपैकी कोणत्या कंपनीचा ताबा घेतला आहे? आपल्याकडे 4 कंपनींचे ऑप्शन्स आहेत.
तर फर्स्ट येतो मोटोरोला, सेकंड येतो HTC, थर्ड येतो सोनी एरिसन आणि फोर्थ येतो वरीलपैकी काही नाही, म्हणजे वरीलपैकी कुठलीही कंपनी नाही. तर करेक्ट ऑप्शन आहे विद्यार्थी मित्रांनो मोटोरोला. तर विद्यार्थी मित्रांनो गुगलने अलीकडेच मोटोरोला कंपनीचा ताबा घेतला होता आणि तो ताबा त्यांनी 15 ऑगस्ट 2011 रोजी घेतला होता. मोटोरोला ही कंपनी लिबर्टीव्हिल इलिनॉय येथे स्थित आहे आणि गुगलने मोटोरोला या कंपनीचे शेअर्स $40 प्रति शेअर अशा किमतीने विकत घेतला होता. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. 2016 साठी प्रथम नूर इनायत खान पारितोषिक विजेता कोण आहे? तर आपल्याकडे 4 व्यक्तींचे ऑप्शन्स आहेत. फर्स्ट येतं ममता जैन, सेकंड आहे पद्माज शर्मा, थर्ड आहे गीताक्षी अरोरा, फोर्थ आहे गीतांजली पुरोहित. तर विद्यार्थी मित्रांनो करेक्ट ऑप्शन आहे गीताक्षी अरोरा. तर गीताक्षी अरोरा ही एक भारतीय विद्यार्थिनी होती, म्हणजे एक इंडियन स्टुडंट होती. हिने गॉडेस मिथ्स इन ग्राफिक नॉवेल्स रिइमॅजिनिंग इंडियन फेमिटी या विषयावर तिच्या रिसर्चसाठी तिला 2016चा पहिला नूर इनायत खान पुरस्कार मिळाला होता. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. सेतू भारतम प्रकल्प कोणत्या उद्देशाने सुरू करण्यात आला आहे? तर आपल्याकडे 4 उद्देश आहेत. फर्स्ट म्हणजे स्वच्छ भारत मिशनसाठी मोफत ॲप्स तयार करणे, सेकंड सर्व राष्ट्रीय महामार्ग रेल्वे क्रॉसिंग मुक्त करणे, थर्ड स्वच्छ भारत अभियानाला चालना देण्यासाठी आणि फोर्थ म्हणजे तरुणांमध्ये उद्योजकतेला प्रोत्साहन देणे. तर करेक्ट ऑप्शन आहे विद्यार्थी मित्रांनो सर्व राष्ट्रीय महामार्ग रेल्वे क्रॉसिंग मुक्त करणं. तर विद्यार्थी मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4 मार्च 2016 रोजी सेतू भारतम प्रकल्पाचा शुभारंभ केला होता आणि या योजनेसाठी जवळपास 10,200 कोटी रुपयांचे बजेट काढण्यात आले होते. तर या योजनेचं मोटिव्ह असं होतं की 2019 पर्यंत भारतातील सर्व राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीचे रेल्वे क्रॉसिंग अडथळे दूर करण्याचे होते. चला तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. रेल्वे अर्थसंकल्प 2016-17 नुसार रेल्वे अंतर्गत कोणती संशोधन संस्था स्थापन केली जाणार होती? तर आपल्याकडे 4 संस्थांचे नाव आहेत. फर्स्ट आहे विशालेशन, सेकंड आहे श्रेष्ठ, थर्ड आहे अवतारण आणि फोर्थ आहे नवचना. तर करेक्ट ऑप्शन आहे श्रेष्ठ. तर विद्यार्थी मित्रांनो रेल्वे अंतर्गत 2016-17 नुसार श्रेष्ठ ही संशोधन संस्था स्थापन केली जाणार होती आणि ती सध्या अंमलात आणलेली आहे. चला तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. मोफत औषध वितरणासाठी निरामया योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? तर आपल्याकडे 4 राज्यांचे ऑप्शन्स आहेत. ओडिशा, कर्नाटक, झारखंड आणि मध्य प्रदेश. तर विद्यार्थी मित्रांनो करेक्ट ऑप्शन आहे ओडिशा. तर मोफत औषध वितरणासाठी निरामया ही योजना ओडिशा राज्याने सुरू केली आहे. ही जी योजना आहे ती 2015 मध्ये सुरू करण्यात आली होती आणि या योजनेअंतर्गत सरकारी रुग्णालय जे असतात तिथे जाऊन रुग्णांना 570 विविध औषधे मोफत दिली जात आहेत आणि अजून या सुविधा अंमलात आलेली आहे किंवा सुरू आहे. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. खालीलपैकी कोणती नदी कावेरी नदीची उपनदी नाही? तर आपल्याकडे 4 नदीचे ऑप्शन्स आहेत. कोयना, काबिनी, हरंगी आणि शिमशा. तर विद्यार्थी मित्रांनो करेक्ट ऑप्शन आहे कोयना. तर कोयना नदी ही महाराष्ट्रातील प्रमुख नदी आहे आणि ही एक कृष्णा नदीची उपनदी आहे. कोयना नदी आणि कृष्णा नदी या दोन्ही नद्यांचा उगम हा कराड शहराजवळ होतो. तर काबिनी, हरंगी, शिमशा, हेमावती, अर्कावती, कपिला या कावेरी नदीच्या उपनद्या आहेत. चला तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. भारतीय हवाई दलाचे ब्रीदवाक्य काय आहे? तर आपल्याकडे 4 वेगवेगळे ब्रीदवाक्य आहेत. सत्यमेव जयते, धर्मो रक्षति रक्षितः, सर्वे जन सुखिनो भवन्तु आणि फोर्थ आहे नभः स्पृशम दीप्तम.
तर विद्यार्थी मित्रांनो, करेक्ट ऑप्शन आहे नभः स्पृशम दीप्तम. तर ही नभः स्पृशम दीप्तम हे भारतीय हवाई दलाचे ब्रीद वाक्य म्हणून ओळखले जाते आणि हे वाक्य गीतेच्या 11व्या अध्यायातून घेतले आहे. त्याचे प्राथमिक ध्येय भारतीय हवाई क्षेत्र सुरक्षित करणे आणि सशस्त्र संघर्षादरम्यान हवाई युद्ध चालवणे असे आहे. तर अजून एक प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारतीय हवाई दलाचे जनक म्हणजे फादर कोण आहेत? तर ते भारतीय हवाई दलाचे फादर हे सुब्रतो मुखर्जी हे आहेत. तर झाला तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. भारतात जीएसटी करण प्रणाली कधी लागू करण्यात आली? तर आपल्याकडे 4 डेट्स आहेत. 1 जून 2019, 1 जुलै 2018, 1 जुलै 2017, 15 ऑगस्ट 2018. तर विद्यार्थी मित्रांनो, करेक्ट ऑप्शन आहे 1 जुलै 2017. म्हणजे भारतात जीएसटी करण प्रणाली ही 1 जुलै 2017 रोजी लागू करण्यात आली होती. तर 1 जुलै 2017 पासून वस्तू आणि सेवा कर म्हणजे जीएसटी भारतात एकल अप्रत्यक्ष कर लागू करण्यात आला होता. आणि यामागचं मोटिव्ह असा होतं की देशभरात एक समान कर प्रणाली असावी. क्वेश्चन काय आहे? खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगा भारतात नाहीत? तर आपल्याकडे यासाठी 4 ऑप्शन आहेत. हिमालय, पश्चिम घाट, विंध्य पर्वतरांग आणि अँडीज. तर करेक्ट उत्तर आहे अँडीज. तर स्टुडंट्स, अँडीज हे दक्षिण अमेरिकेच्या पश्चिमेला आहे आणि ही पर्वतरांग 7 देशांमधून जाते. ते कुठले? तर कोलंबिया, इक्वेडोर, पेरू, बोलिव्हिया, व्हेनेझुएला, अर्जेंटिना आणि चिली हे ते 7 देश आहेत ज्यामधून अँडीज ही पर्वतरांग जाते. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. सेकंड क्वेश्चन आहे, भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे? तर आपल्याला ऑप्शन आहेत भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मश्री आणि पद्मभूषण. हे आपल्याला 4 ऑप्शन आहेत. तर यापैकी सर्वात उच्च नागरी पुरस्कार कुठला आहे असं क्वेश्चन मध्ये विचारलंय. तर करेक्ट ऑप्शन आहे ए भारतरत्न. तर स्टुडंट्स, भारतरत्न हा सगळ्यात क्वालिटीचे काम करणाऱ्या किंवा देशाची प्रतिष्ठा म्हणजेच रेप्युटेशन वाढवणाऱ्या नागरिकाला दिला जातो. आणि सर्वपल्ली राधाकृष्णन, सर व्ही रमन आणि चक्रवर्ती राजगोपालाचारी यांना 1954 मध्ये पहिला भारतरत्न अवॉर्ड हा मिळाला होता. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन म्हणजे थर्ड क्वेश्चन कडे वळूया. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान भारताच्या कोणत्या राज्यात आहे? तर 4 ऑप्शन आहेत आपल्याला, आसाम, राजस्थान, तमिळनाडू आणि महाराष्ट्र. तर स्टुडंट्स, करेक्ट ऑप्शन आहे आसाम. तर काझीरंगा राष्ट्रीय उद्यान भारताच्या आसाम राज्यामध्ये आहे. तर हे जे पार्क आहे, जे उद्यान आहे ते आसाम मध्ये गोलाघाट आणि नागाव या जिल्ह्यामध्ये आहे. काझीरंगा हे पार्क 1 जून 1905 रोजी 232 किलोमीटर स्क्वेअर एरिया तयार करण्यात आले. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. खालीलपैकी कोणते ईशान्य भारतातील 7 भगिनी म्हणजे 7 सिस्टर राज्यांचा भाग नाही? आपल्याकडे 4 ऑप्शन्स आहेत. फर्स्ट आहे सिक्कीम, सेकंड आहे त्रिपुरा, थर्ड आहे मणिपूर आणि फोर्थ आहे नागालँड. तर स्टुडंट्स, करेक्ट ऑप्शन आहे, करेक्ट आन्सर आहे सिक्कीम. तर भारतातील 7 भगिनी म्हणजे कुठल्या? तर फर्स्ट आहे मेघालय, सेकंड आसाम, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, मिझोरम, नागालँड आणि त्रिपुरा. म्हणजे जे बी, सी आणि डी आहेत हे या भगिनी आहेत. आणि जो सिक्कीम आहे तो ईशान्य भारतातील 7 भगिनी राज्यांचा भाग नाहीये. सो आता नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया. भारतीय राज्याची मुख्यमंत्री बनणारी पहिली महिला कोण होती? तर आता आपल्या ऑप्शन मध्ये 4 फेमस महिलांचे नाव आहेत ज्यांचं इतिहासामध्ये नाव आहे. तर फर्स्ट आहे ती इंदिरा गांधी, सेकंड आहे सुचिता कृपलानी, थर्ड आहे ममता बॅनर्जी आणि फोर्थ आहे वसुंधरा राजे. तर करेक्ट ऑप्शन आहे बी म्हणजे सुचिता कृपलानी. तर स्टुडंट्स, सुचिता कृपलानी ही 2 ऑक्टोबर 1963 ला उत्तर प्रदेशचा चीफ मिनिस्टर आणि फर्स्ट मुख्यमंत्री बनली होती. आणि ही
म्हणजेच सुचेता कृपलानी ही नॅशनल काँग्रेस पार्टीची होती. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. भारतातील राष्ट्रीय जलचर ॲक्वॅटिक प्राण्याचे नाव काय आहे? तर आपल्याला ऑप्शनमध्ये 4 प्राणी आहेत. फर्स्ट आहे घरियाल, सेकंड आहे ऑलिव्ह रिडले टर्टल, थर्ड आहे गंगेटिक डॉल्फिन, फोर्थ आहे इंडियन ओशन हम्बॅक डॉल्फिन. तर करेक्ट उत्तर आहे स्टुडंट्स गंगेटिक डॉल्फिन म्हणजेच ऑप्शन सी. तर गंगा नदीतील डॉल्फिन हा भारताचा राष्ट्रीय जलचर म्हणजे ॲक्वॅटिक प्राणी आहे. तर आणि हे सुसू या नावाने देखील प्रसिद्ध आहे. कोण? तर गंगेटिक डॉल्फिन हे सुसू या नावाने देखील प्रसिद्ध आहे. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. भारतीय रिझर्व्ह बँके सध्याचे गव्हर्नर कोण आहेत? तर आपल्याकडे 4 जणांचे नाव आहेत. फर्स्ट आहे रघुराम राजन, सेकंड आहे उर्जित पटेल, थर्ड आहे शक्तिकांता दास, फोर्थ आहे दुबुरी सुब्बाराव. तर करेक्ट ऑप्शन आहे स्टुडंट्स सी म्हणजे शक्तिकांता दास. तर स्टुडंट्स शक्तिकांता दास हे रिझर्व्ह बँकेचे करंट आणि 25वे गव्हर्नर म्हणून कार्यरत आहेत. आणि शक्तिकांता दास हे 15th वित्त आयुक्ताचे म्हणजेच फायनान्स कमिशनचे सदस्य देखील होते आणि ते G20चे भारताचे शेर्पा देखील होते. तर शेर्पा म्हणजे हा एक राज्य प्रमुख किंवा सरकार प्रमुखाचा एक वैयक्तिक प्रतिनिधी असतो जो वार्षिक G7 आणि G20 सारख्या इंटरनॅशनल शिखर परिषदेची तयारी करतो, प्रिपरेशन करतो. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. 8 भारतीय राष्ट्रगीत कोणी लिहिले? आपल्याकडे 4 जणांची नावं आहेत ऑप्शनमध्ये. फर्स्ट आहे रवींद्रनाथ टागोर, सेकंड आहे बंकिमचंद्र चॅटर्जी, थर्ड आहे सरोजिनी नायडू, फोर्थ आहे महात्मा गांधी. तर स्टुडंट्स करेक्ट ऑप्शन आहे रवींद्रनाथ टागोर. तर भारतीय राष्ट्रगीत हे रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिले होते आणि जनगण मन हे भारताचे राष्ट्रगीत आहे. तर रवींद्रनाथ टागोर यांनी आपले राष्ट्रगीत जे जनगण मन आहे ते बंगाली भाषेत लिहिले होते. 24 जानेवारी 1950 रोजी राष्ट्रगीत जे आहे आपलं जनगण मन ते राष्ट्रगीत म्हणून स्वीकारलं होतं. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. भारतामध्ये असलेले जगातील सर्वात मोठ्या डेल्टाचे नाव काय आहे? तर आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत. सुंदरबन डेल्टा, गोदावरी डेल्टा, कृष्णा डेल्टा आणि महानदी डेल्टा. तर स्टुडंट्स करेक्ट ऑप्शन आहे सुंदरबन डेल्टा. तर गंगा ब्रह्मपुत्रा डेल्टा हा जगातील सर्वात मोठा डेल्टा आहे आणि गँगर्स ब्रह्मपुत्राला गंगा डेल्टा, सुंदरबन डेल्टा किंवा बंगाल डेल्टा असंही म्हटलं जातं. गंगा, ब्रह्मपुत्रा आणि मेघना या 3 मेन नद्या मिळून हा विशाल डेल्टा म्हणजे सुंदरबन डेल्टा तयार होतो. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. भारतीय उपग्रह नेव्हिगेशन प्रणालीचे नाव काय आहे? तर आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत. NAVIC, GPS, गॅलिलिओ आणि ग्लोनास. तर स्टुडंट्स करेक्ट ऑप्शन आहे नॅविक म्हणजे NAVIC. तर NAVIC चे मूळ नाव हे भारतीय प्रादेशिक स्थान निश्चिती उपग्रह प्रणाली म्हणजेच इंडियन रिजनल पोझिशनिंग सॅटेलाइट सिस्टीम असं आहे आणि त्याला 2016 पासून नाविक या नावाने ओळखले जाते. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. 11 ICC पुरुष एकदिवसीय क्रिकेट विश्वकप 2023 चा किताब कोणत्या टीमने जिंकला आहे? तर स्टुडंट्स काही दिवसांपूर्वीच आपली वर्ल्ड कप झाली आहे. तर तुम्हाला माहिती आहे की कुणी जिंकली वर्ल्ड कप? तर आपल्याकडे 4 देशांचे नाव आहेत. भारत, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, साऊथ आफ्रिका. तर स्टुडंट्स आपल्याला याचा आन्सर माहिती आहे की ऑस्ट्रेलिया. ICC पुरुष एकदिवसीय क्रिकेट विश्वकप 2023 चा किताब हा ऑस्ट्रेलिया टीमने जिंकला होता. मित्रांनो, जसं की नुकताच झालेल्या क्रिकेट विश्वचषक मॅच मध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला 6 विकेट्सने हरवून 2023 चा विश्वचषक त्यांच्या नावे केला होता आणि त्या मॅचचा प्लेयर ऑफ द टुर्नामेंट हा विराट कोहली होता आणि फायनल मॅच ऑफ द मॅन हा वेनिस हँड हा होता. आतापर्यंत ऑस्ट्रेलियाच्या टीमने जवळपास 6 वेळा म्हणजे 1987, 1999,
2003, 2007, 2015 आणि आता यावर्षी परत 2023 एक दिवसीय विश्वचषक जिंकला आहे. चला त्याचा नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. ग्रेट बॅरियर रीफ ही जगातील सर्वात मोठी कोरल रीफ प्रणाली कोणत्या देशात आहे? तर आपल्याला 4 देशांचे ऑप्शन दिले आहेत. ऑस्ट्रेलिया, जपान, इंडोनेशिया, फिलिपिन्स. तर करेक्ट ऑप्शन आहे स्टुडंट्स ऑस्ट्रेलिया. तर स्टुडंट्स ग्रेट बॅरियर रीफ ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँड राज्याच्या पूर्व किनाऱ्याजवळ कॉरेल समुद्राजवळ आहे आणि त्यामध्ये 2900 रीफ आणि 900 बेटा आहेत. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. भारतात आयोजित G20 ची थीम काय होती? तर आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत. आर्थिक समृद्धीसाठी जागतिक सहकार्य, सेकंड आहे वसुधैव कुटुंबकम किंवा एक पृथ्वी एक कुटुंब एक भविष्य, थर्ड आहे शाश्वत विकासाच्या दिशेने हरित भविष्य आणि फोर्थ आहे जागतिक प्रगतीसाठी नवकल्पना आणि तंत्रज्ञान. तर स्टुडंट्स करेक्ट ऑप्शन आहे वसुधैव कुटुंबकम किंवा एक पृथ्वी एक कुटुंब एक भविष्य. म्हणजे भारतात आयोजित G20 होती त्या थीम अशी होती की वसुधैव कुटुंबकम किंवा एक पृथ्वी एक कुटुंब एक भविष्य. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया. आर्य समाजचे संस्थापक कोण होते? तर आपल्याकडे 4 लोकांचे नाव दिले आहेत. फर्स्ट आहे राममोहन रॉय, सेकंड आहे दयानंद सरस्वती, थर्ड आहे अरविंद घोष आणि फोर्थ आहे रवींद्रनाथ टागोर. तर करेक्ट ऑप्शन आहे दयानंद सरस्वती. तर स्टुडंट्स दयानंद सरस्वती यांनी 10 एप्रिल 1875 रोजी आर्य समाजाची स्थापना केली होती आणि आर्य समाज हा भारतीय हिंदू आहे आणि जो वेदांच्या अतुलनीय अधिकारावरील विश्वासनावर आधारित मूल्य आणि पद्धतींना इन्करेज करतं आणि आर्य समाजाचे सदस्य एका देवावर विश्वास ठेवतात. तर आता लास्ट आणि नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. फ्लिपकार्टचे सीईओ कोण आहेत? तर आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत. फर्स्ट आहे एंडी जैसी जे की आहेत ॲमेझॉनचे सीईओ, कल्याण कृष्णमूर्ती जे आहेत फ्लिपकार्टचे सीईओ. जसं क्वेश्चन मध्ये काय विचारले आता फ्लिपकार्टचे सीईओ हे कोण आहेत? तर आहेत कल्याण कृष्णमूर्ती. थर्ड ऑप्शन आहे जेफ बेझोस आणि फोर्थ आहे वॉरेन बफेट. तर जे जेफ बेझोस होते हे यांनी ॲमेझॉनची स्थापना केली होती आणि कल्याण कृष्णमूर्ती हे सध्याचे फ्लिपकार्टचे सीईओ आहेत. तर पहिला प्रश्न आहे भारतातील सिंधूच्या मैदानी प्रदेशात पंजाब, पूर्व राजस्थान आणि उत्तरेकडील कोणत्या भागाचा समावेश होतो? तर आपल्याकडे ऑप्शन्स आहेत उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर. विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तुमचे आन्सर लॉक करा जेणेकरून तुम्हाला प्रिपरेशनचा अंदाज येईल. तर करेक्ट उत्तर आहे हिमाचल प्रदेश. इंडो गंगेचे मैदान ज्याला सिंधू गंगा मैदान आणि उत्तर भारतीय नदीचे मैदान असेही ओळखले जाते हा 2.5 दशलक्ष किलोमीटर सुपीक मैदान आहे ज्यामध्ये भारतीय उपखंडाच्या उत्तरेकडील प्रदेशांचा समावेश आहे. उत्तर आणि पूर्व भारत, पाकिस्तानचा पूर्व भाग, अक्षरशः संपूर्ण बांगलादेश आणि नेपाळचे दक्षिण मैदान येतात. तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे नेक्स्ट क्वेश्चन येतो भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षणाचे मुख्यालय कुठे आहे? तर आपल्याकडे ऑप्शन्स आहेत कोलकाता, मुंबई, बेंगळुरू, दिल्ली. तर आन्सर आहे कोलकाता. भारतीय प्राणीवैज्ञानिक सर्वेक्षणाचे मुख्यालय कोलकाता येथे आहे आणि देशातील विविध भौगोलिक स्थानांवर 16 प्रादेशिक स्थानके आहेत. तर नेक्स्ट क्वेश्चन येतो अनुच्छेद 64 आणि अनुच्छेद 89 नुसार राज्यांच्या परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असेल? तर आपल्याकडे ऑप्शन्स आहेत उपाध्यक्ष, राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री. तर करेक्ट उत्तर येतं उपाध्यक्ष. तर भारतीय राज्यघटनेचा अनुच्छेद 63 मध्ये भारताचा उपराष्ट्रपती असेल अशी तरतूद आहे. अनुच्छेद 64 आणि 89 अशी तरतूद करते की भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेच्या काउन्सिलचे पदसिद्ध अध्यक्ष असतील आणि इतर कोणतेही त्या लाभाचे पद धारण करणार नाहीत. घटनात्मक रचनेत उपराष्ट्रपती पदाचा धारक कार्यकारिणीचा भाग असतो परंतु राज्यसभेचा अध्यक्ष म्हणून तो
संसदेचा भाग असतो. अशा प्रकारे त्याच्याकडे दुहेरी क्षमता आहे आणि त्याच्याकडे 2 वेगळी आणि स्वतंत्र कार्यालय देखील आहेत. तर पुढचा प्रश्न येतो, आसाममध्ये कोणत्या रेशीमच्या बाबतीत जागतिक मक्तेदारी आहे? तर आपल्याकडे ऑप्शन्स आहेत तुती, एरी, मुगा, टसर. तर करेक्ट उत्तर आहे एरी. मुगा रेशीम म्हणजे सुवर्ण रेशीम म्हणून ओळखले जाते. उत्पादकाच्या बाबतीत आसामची जागतिक मक्तेदारी आहे. जागतिक मुगाच्या उत्पादनात राज्याचा वाटा 95% इतका आहे. शिवाय आसाम म्हणजे देशातील प्रमुख एरी रेशीम उत्पादक होय. विद्यार्थ्यांनो, राज्याच्या अर्थसंकल्प 2020-21 अंतर्गत सरकारने हातमाग वस्त्रोद्योग आणि रेशीम विभागासाठी 289 कोटी रुपयांची तरतूद केली होती. तर विद्यार्थी मित्रांनो, आता नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया आपण. तर आरबीआय नुसार एनबीएफसी खालीलपैकी कोणत्या कायद्याखाली नोंदणीकृत आहेत? एनबीएफसी म्हणजेच नॉन बँकिंग फायनान्शियल कॉर्पोरेशन. तर आपल्याकडे ऑप्शन आहे त्यासाठी कंपनी कायदा 2013, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा 1934, बँकिंग नियमन कायदा 1949, स्टेट बँक ऑफ इंडिया कायदा 1955. तर करेक्ट उत्तर आहे कंपनी कायदा 2013. तर नॉन बँकिंग फायनान्शियल कॉर्पोरेशन म्हणजे एनबीएफसी ही कंपनी कायदा 2013 किंवा 1956 अंतर्गत समाविष्ट केलेली कंपनी आहे. आरबीआय कायद्याच्या कलम 45 नुसार वित्तीय संस्थेचा व्यवसाय करणारी नॉन बँकिंग कंपनी ही एनबीएफसी असेल. एनबीएफसीने कर्ज आणि आगाऊ रक्कम सरकार किंवा कोणत्याही स्थानिक प्राधिकरणाद्वारे जारी केलेले स्टॉक, इक्विटी, कर्ज इत्यादींचे अधिग्रहण किंवा इतर विक्रीयोग्य सिक्युरिटीजच्या व्यवसायात गुंतलेले असणे आवश्यक आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, बातम्यांमध्ये पाहिलेला माउंट एटना कोणत्या देशात आहे? तर आपल्याकडे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन्स आहेत फिलिपिन्स, इटली, इंडोनेशिया, जपान. तर करेक्ट उत्तर येतं इटली. तर जगातील सर्वात सक्रिय ज्वालामुखी म्हणून प्रसिद्ध असलेल्या इटलीमधील माउंट एटना याचा उल्लेख केलेला जातो आणि ही माउंट एटना ज्वालामुखी इटली येथे आहे. तर आता नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया. इंटरनॅशनल एमी डायरेक्टरेट अवॉर्ड मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण होती? तर आपल्याकडे पर्याय आहेत एकता कपूर, झोया अख्तर, सुधा गोंगार, जुही चावला. तर करेक्ट उत्तर आहे एकता कपूर. एकता कपूरला तिच्या कला आणि मनोरंजनाच्या जगामध्ये महत्त्वपूर्ण योगदानासाठी प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय एमी डायरेक्टरेट अवॉर्ड मिळाला आहे, ज्यामुळे हा फरक मिळवणारी ती पहिली भारतीय महिला बनली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. वज्रप्रहार हा भारत आणि कोणत्या देशाचा संयुक्त सराव आहे? तर आपल्याकडे ऑप्शन्स आहेत USA, म्यानमार, बांगलादेश आणि नेपाळ. तर करेक्ट उत्तर आहे USA. तर भारत अमेरिकेच्या संयुक्त विशेष सैन्याच्या 14व्या आवृत्तीचा वज्रप्रहार 2023 संयुक्त प्रशिक्षण नोड उमरोई, मेघालय येथे सुरू झाला होता. भारतीय लष्कराच्या तुकडीचे नेतृत्व ईस्टर्न कमांड मधील स्पेशल फोर्सचे जवान करतात. तर भारतात पहिली आवृत्ती 2010 मध्ये आयोजित करण्यात आली होती. चला तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, बातमीत दिसणारे अंगकोर वाट मंदिर कोणत्या देशात आहे? आपल्याकडे ऑप्शन्स आहेत म्यानमार, भूतान, श्रीलंका आणि कंबोडिया. तर करेक्ट उत्तर आहे कंबोडिया. कंबोडियामध्ये असलेले अंगकोर वाट आता इडलीच्या पोंपोईला मागे टाकत जगातील 8वे आश्चर्य मानले जाते. तर जगातील 8व्या आश्चर्याची पदवी उत्कृष्ट इमारती आणि प्रकल्पाला दिली जात आहे. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाचे आदर्श भारतीय राज्यघटनेत कोणत्या राज्यघटनेतून घेतले जाते? तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे ऑप्शन्स आहेत फ्रेंच राज्यघटना, ग्रीक राज्यघटना, रशियन राज्यघटना आणि अमेरिकन राज्यघटना. तर अचूक उत्तर आहे फ्रेंच राज्यघटना. तर तुम्हाला माहिती आहे जसं भारतीय राज्यघटना 26 नोव्हेंबर 1949 रोजी लागू झाली होती. भारतीय राज्यघटनेने त्यातील काही घटकांसाठी अनेक स्रोत दिले आहेत. तर भारतीय राज्यघटनेतील प्रजासत्ताक ही संकल्पना फ्रेंच राज्यघटनेतूनही स्वीकारण्यात आली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, शिक्षणाचा अधिकार कायदा RTE कोणत्या वर्षी लागू करण्यात आला?
तर आता आपल्याकडे ऑप्शन्स आहेत 2000, 2015, 2012, 2009. तर करेक्ट उत्तर आहे 2009. तर बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायदा, ज्याला मान्यता शिक्षणाचा अधिकार कायदा म्हणजेच RTE म्हणून ओळखले जाते, हे ऑगस्ट 2009 मध्ये संसदेने पारित केले होते. हा कायदा 2010 मध्ये अंमलात आला, ज्यामुळे भारत 135 देशांपैकी एक बनला जेथे शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार आहे. हे अनुच्छेद 21 अंतर्गत मूलभूत अधिकार म्हणून शिक्षणाची अंमलबजावणी करते आणि 6 ते 14 वर्ष वयोगटातील सर्व मुलांना राज्य ठरवेल अशा पद्धतीने मोफत आणि सक्तीचे शिक्षण देणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया. 2023 मध्ये भारतीय कायदा आयोगाचे प्रमुख कोण आहेत? तर आपल्याकडे ऑप्शन्स आहेत न्यायमूर्ती ऋतुराज अवस्थी, न्यायमूर्ती KT शंकरन, प्रोफेसर आनंद पालीवाल आणि प्रोफेसर DP वर्मा. तर करेक्ट उत्तर आहे न्यायमूर्ती ऋतुराज अवस्थी. तर विद्यार्थी मित्रांनो, भारतातील पहिला कायदा आयोग 1955 मध्ये स्थापन करण्यात आला आणि त्याचे अध्यक्ष भारताचे तत्कालीन अटॉर्नी जनरल MC सेटलवाड हे होते. कायदा आयोग कायदेशीर संशोधन करते आणि सुधारणा आणण्यासाठी विद्यमान कायद्यांचे पुनरावलोकन करते. तर आता नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया. 2023 चे शांततेचे नोबेल पारितोषिक जिंकणारी नरगेस मोहम्मदी ही कोणत्या देशाची आहे? विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत. त्यातलं फर्स्ट आहे इस्रायल, सेकंड इराण, थर्ड UAE, फोर्थ ओमान. तर करेक्ट उत्तर आहे इराण. तर नॉर्वेजियन नोबेल समितीने इराणी कार्यकर्ता नरगेस मोहम्मदी यांना 2023 चा नोबेल शांतता पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. तर इराणमधील महिलांवरील अत्याचाराविरुद्ध लढ्याबद्दल आणि मानवी हक्क आणि सर्वांसाठी स्वातंत्र्याचा प्रचार करण्यासाठी तिच्या लढ्यासाठी तिला ओळखले जात आहे. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया. खालीलपैकी कोणती महान नदी तिबेटमधील मानसरोवराजवळ उगवते? त्यानंतर भारतातून वाहते, पाकिस्तान मार्गे आणि कराची जवळ अरबी समुद्रात येते. तर आपल्याकडे 4 ऑप्शन्स आहेत. A सिंधू, B सरस्वती, C सतलुज, D साबरमती. तर करेक्ट उत्तर आहे सिंधू. तर सिंधू ही आशियातील सर्वात लांब नद्यांपैकी एक नदी आहे. ती चीन, भारत आणि पाकिस्तान मधून वाहते. मानसरोवर तलावाच्या परिसरात तिबेटच्या पठारावर उगम पावलेली ही नदी भारतातील लडाख प्रदेशातून मार्गक्रमण करते. तर आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारताच्या केंद्र सरकारने 2020 मध्ये संरक्षण संस्थेचे नाव काय ठेवले आहे? तर आपल्याकडे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन्स आहेत होमी भाभा इन्स्टिट्यूट फॉर डिफेन्स स्टडीज अँड विश्लेषण, B ऑप्शन आहे मनोहर पर्रिकर इन्स्टिट्यूट फॉर डिफेन्स स्टडीज अँड विश्लेषण, C ऑप्शन आहे CAPJ अब्दुल कलाम इन्स्टिट्यूट फॉर डिफेन्स स्टडीज अँड विश्लेषण, D ऑप्शन आहे डॉक्टर विक्रम साराभाई इन्स्टिट्यूट फॉर डिफेन्स स्टडीज अँड विश्लेषण. तर करेक्ट उत्तर आहे B मनोहर पर्रिकर इन्स्टिट्यूट फॉर डिफेन्स स्टडीज अँड विश्लेषण. मनोहर पर्रिकर इन्स्टिट्यूट फॉर डिफेन्स स्टडीज अँड विश्लेषण ही नवी दिल्ली येथे आहे. हे आंतरराष्ट्रीय संबंध, विशेषतः संरक्षण, धोरणात्मक आणि सुरक्षा विषयक मुद्दे आणि भारत सरकारच्या नागरी, लष्करी आणि निमय लष्करी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणारे प्रगत संशोधन आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, पानिपतची दुसरी लढाई कोणादरम्यान झाली होती? तर आपल्याकडे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन्स आहेत बाबर आणि हुमायूं, B ऑप्शन आहे बाबर आणि लोधी साम्राज्य, C ऑप्शन आहे मराठा साम्राज्य आणि अफगाण, D ऑप्शन आहे हिंदू सम्राट हेमचंद्र विक्रमादित्य आणि अकबर. तर करेक्ट ऑप्शन आहे हिंदू सम्राट हेमचंद्र विक्रमादित्य आणि अकबर. तर विद्यार्थी मित्रांनो, पानिपतची दुसरी लढाई हिंदू सम्राट हेमू विक्रमादित्य आणि अकबर यांच्यात झाली होती. पानिपतची दुसरी लढाई 1556 मध्ये 5 नोव्हेंबर रोजी झाली. मुघल साम्राज्याने दिल्ली आणि आग्रा ही शहरे हिंदू सैन्याकडून गमावली होती. तर आता नेक्स्ट क्वेश्चन येतो, कोणत्या देशाने ऑक्टोबर 2023 मध्ये इस्रायल पॅलेस्टाईन संघर्षासंदर्भात शांतता शिखर परिषद आयोजित केली होती? विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे ऑप्शन्स आहेत तुर्की, ग्रीस, इजिप्त, फ्रान्स. तर करेक्ट उत्तर आहे इजिप्त. तर विद्यार्थ्यांनो, इजिप्तने आयोजित केलेल्या कैरो शिखर परिषदेत अरब नेत्यांनी गाझावरील इस्रायली बॉम्बफेकीचा निषेध केला, तर युरोपियन नेत्यांनी नागरिकांचे संरक्षण करण्याच्या गरजेवर जोर दिला होता. तर आता चला तर नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया.
कोणत्या कंपनीने भारताची उद्घाटन उपग्रह आधारित गिगाबिट ब्रॉडबँड सेवा सुरू केली? आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत. ए म्हणजे रिलायन्स जिओ इन्फोकॉम, बी भारती एअरटेल, सी वोडाफोन आयडिया, डी BSNL. तर करेक्ट ऑप्शन आहे रिलायन्स जिओ इन्फोकॉम. तर विद्यार्थी मित्रांनो, रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडने जिओ स्पेस फायबर भारताची शुभारंभीय उपग्रह आधारित गिगाबिट ब्रॉडबँड सेवा सादर केली होती. भारतातील दुर्गम भागात हायस्पीड इंटरनेट कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देण्याचा यांचा हा उद्देश होता. तर आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय हवाई दलाच्या संदर्भात विरूपाक्ष म्हणजे काय? तर आपल्याकडे ऑप्शन्स आहेत क्षेपणास्त्र, रडार, पाणबुडी, GPS मॉड्यूल. तर करेक्ट उत्तर आहे रडार. म्हणजे भारतीय हवाई दलाच्या संदर्भात विरूपाक्ष म्हणजे रडार होय. तर रशियन वंशाच्या Su-30 MKI लढाऊ विमानांचा ताफा वाढवण्याच्या प्रयत्नात भारतीय हवाई दल विरूपाक्ष म्हणून ओळखले जाणारे स्वदेशीय प्रगत रडार स्थापित करण्याची तयारी करत आहे. हे पाऊल लष्करी क्षेत्राच्या स्वदेशीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरवते, जे भारताची स्वतःची संरक्षण क्षमता विकसित करण्याची वचनबद्धता दर्शवते. तर चला तर आता नेक्स्ट आणि लास्ट क्वेश्चन कडे वळूया. पेनिसिलिन या पदार्थाचा शोध कोणत्या शास्त्राने लावला होता? तर आपल्याकडे ऑप्शन आहेत एडवर्ड, स्पार्क, फ्लेमिंग आणि पाश्चर. तर करेक्ट ऑप्शन आहे फ्लेमिंग. तर मित्रांनो, पेनिसिलिन हे जीवाणू संसर्गाच्या म्हणजेच बॅक्टेरियल इन्फेक्शन्सच्या उपचारात वापरली जाते. याचा शोध स्कॉटिश शास्त्रज्ञ आणि नोबेल पुरस्कार विजेते अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी 1928 मध्ये लावला होता. मध्ययुगीन काळात बांधलेले लिंगराजाचे मंदिर डॅश येथे आहे. आपल्याकडे 4 पर्याय आहेत, भुवनेश्वर, माउंट आबू, खजुराव, छत्तरपूर. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तुमची जर प्रिपरेशन चेक करायची असेल तर तुम्ही व्हिडिओ इथेच पॉज करा आणि आन्सर लॉक करा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या प्रिपरेशनचा अंदाज येईल. तर करेक्ट उत्तर आहे भुवनेश्वर. तर हे एक मध्ययुगीन काळात बांधले गेलेले लिंगराजाचे मंदिर आहे. लिंगराज मंदिर हे ओरिसा शैलीतील मंदिर बांधणीचा एक उत्कृष्ट नमुना आहे. ते जवळपास 1000 वर्ष जुने मंदिर आहे. चला तर नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया. आधुनिक भारताच्या इतिहासात खालीलपैकी कोणती तारीख लाल अक्षराचा दिवस म्हणून ओळखली जाते? तर आपल्याकडे ऑप्शन्स आहेत 20 फेब्रुवारी 1947, 5 ऑगस्ट 1947, 9 डिसेंबर 1946, 24 मार्च 1947. तर करेक्ट ऑप्शन आहे 5 ऑगस्ट 1947. तर विद्यार्थी मित्रांनो, 26 जानेवारी 1950 हा दिवस भारताच्या प्रदीर्घ इतिहासात लाल अक्षराचा दिवस म्हणून ओळखला होता. तो दिवस होता जेव्हा संविधान सभेने भारताची वर्तमान राज्यघटना अंमलात आणली आणि ज्याने भारताला एक नवीन स्वतंत्र सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र बनवले, ज्यावर लोकांचे राज्य असेल. चला तर आता पुढच्या क्वेश्चन कडे वळूया. तर पुढचा क्वेश्चन आहे, कांस्य हा एक मिश्र धातू आहे. तर आपल्याकडे ऑप्शन्स आहेत तांबे आणि निकेल, तांबे आणि झिंक, तांबे आणि कथील, तांबे आणि ॲल्युमिनियम. तर याचं करेक्ट उत्तर येतं तांबे आणि कथील. तर धातूंचे मिश्रण हे एक धातूचे एकसंघ मिश्रण आहे, जे दुसरे धातू किंवा अधातूचे असतात. आणि कांस्य हे तांबे आणि कथील यांचे मिश्रण आहे. तर यात 88% तांबे आणि 12% कथील असतात. कांस्य सामान्यतः बिअरिंग साठी वापरले जाते. पितळ, तांबे आणि जस्त यांचे मिश्रण आहे. टंगस्टन हा तांबे आणि निकेलचा मिश्र धातू आहे. तर ॲल्युमिनियम कांस्य, तांबे आणि ॲल्युमिनियमचं मिश्रण आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रेस मुक्तिदाता म्हणून कोणाला ओळखले जात होते? तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे ऑप्शन्स आहेत बेटिंग, हेस्टिंग्स, मेटकाफ आणि मॅकोले. तर करेक्ट उत्तर आहे मेटकाफ. तर विद्यार्थी मित्रांनो, वृत्तपत्रांचा मुक्तिदाता म्हणजेच लिबरेटर ऑफ द प्रेस. ब्रिटिश भारतात भारतीय वृत्तपत्र कायदा हा भारतीय भाषा वृत्तपत्र स्वातंत्र्य कमी करण्यासाठी 1878 मध्ये नियमात आणला होता.
आणि लॉर्ड मेटकाल त्याला वृत्तपत्रांचा मुक्तिदाता म्हणून ओळखले जाते. तर इंडियन वृत्तपत्रांचे स्वातंत्र्य 15 सप्टेंबर 1835 पासून सुरू झाले होते आणि प्रसिद्ध वृत्तपत्र कायदाच्या माध्यमातून त्यांनी स्थानिक भाषेतील वृत्तपत्र चर्चेतील सर्व निर्बंध रद्द केले होते. चला तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. चौथा करार गोळा केला होता ते कोण होते? तर ते मराठा होते, मुघल होते, खिलजीस होते का रोहिल्लास होते? तर करेक्ट उत्तर आहे मराठे. तर चौथ म्हणजे संस्कृत अर्थ चतुर्थ हा भारतीय उपखंडातील मराठा राज्याने 18व्या शतकाच्या सुरुवातीपासून लादलेला नियमित कर किंवा खंडणी होय. तर हा महसूल किंवा उत्पादनावर नाममात्र 25% आकारला जाणारा वार्षिक कर होता. म्हणून नाममात्र मुघल राजवटीत असलेल्या जमिनीवर हे नाव ठरले होते. तर आता नेक्स्ट क्वेश्चन येतो. लक्षद्वीप हा डॅश बेटांचा समूह आहे. तर 12 बेटांचा, 25 बेटांचा, 33 बेटांचा, 15 बेटांचा. तर करेक्ट उत्तर आहे 25 बेटे. तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षद्वीप बेटे हा अरबी समुद्रातील बेटांचा एक समूह आहे. ही बेटे भारताच्या पश्चिम किनाऱ्यापासून खूप दूर अरबी समुद्रात स्थित आहेत. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे. जगातील सर्वात मोठा समुद्र कोणता आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे ऑप्शन्स आहेत. ए कॅस्पियन समुद्र, बी प्रशांत महासागर, सी भूमध्य समुद्र, डी उत्तर समुद्र. तर उत्तर आहे प्रशांत महासागर म्हणजेच पॅसिफिक ओशियन. तर प्रशांत महासागर हा पृथ्वीवरील सर्वात मोठा महासागर आहे. प्रशांत महासागराच्या उत्तरेला आर्टिक महासागर, दक्षिणेला दक्षिणी महासागर, पश्चिमेला आशियाई व ऑस्ट्रेलिया, तर पूर्वेला अमेरिका खंड हे आहेत. तर चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया. भारतातील सर्वात प्राचीन पर्वतरांग आहे ती म्हणजे कुठली? तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे ऑप्शन्स आहेत. हिमालय, निलगिरी, अरवलीस, विंध्यास. तर करेक्ट उत्तर आहे अरवलीस. तर अरवली ही जगातील सर्वात जुनी बलित पर्वतरांग आहे, जी उत्तर पूर्व ते दक्षिण पूर्व दिशेला दिल्लीपासून ते गुजरात मधील पालमपूर पर्यंत पसरलेली आहे. ही पर्वतरांग 3 राज्ये म्हणजेच राजस्थान, हरियाणा, गुजरात आणि एक केंद्रशासित प्रदेश ती म्हणजे नवी दिल्ली मध्ये विस्तारित आहे. हे एका बलित पर्वताचे उदाहरण आहे. गुरु शिखर हे अरवलीचे सर्वोच्च शिखर आहे. तर या प्रिव्हियस क्वेश्चन मध्ये आपल्याला असा देखील क्वेश्चन विचारू शकतात की कुठले अरवलीचे सर्वोच्च शिखर आहे? तर उत्तर येतं गुरु शिखर. तर चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया. चंद्रग्रहण डॅश डॅश रोजी होते. तर आपल्याकडे ऑप्शन्स आहेत. ए अमावस्या, बी पौर्णिमा, सी अर्धचंद्र, डी चतुर्थांश चंद्र. तर आपल्याकडे करेक्ट उत्तर आहे पौर्णिमा. तर जेव्हा पृथ्वी हे सूर्य व चंद्राच्या मध्ये येते तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्याने चंद्रग्रहण दिसते. चंद्रग्रहण ही पूर्णतः वैज्ञानिक खगोलीय घटना आहे आणि चंद्रग्रहण साधारणपणे पौर्णिमेच्या आसपास दिसते. चंद्रग्रहण प्रत्येक पौर्णिमेस लागत नाही, तर चंद्रग्रहणे पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्यामुळे दिसतात. सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका रेषेत आणि एका प्रतलात आल्यावर चंद्रग्रहण दिसतं. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. जगातील थोरियमचे सर्वात मोठे उत्पादक कोण आहे? तर आपल्याकडे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन्स आहेत. कॅनडा, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि भारत. तर करेक्ट उत्तर आहे भारत. तर थोरियम हा मोनाझाइट पासून बनवला जातो आणि हा युरेनियम, प्लुटोनियम इत्यादींसह एक प्रकारचा अणुखनिज आहे. आणि युरेनियमचा पहिला मोठा उत्पादक भारत आहे, तर दुसरा सर्वात मोठं उत्पादक ही कॅनडा आहे. तर आता नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया. भारतातील कोणत्या राज्यात थोरियमचा जगातील सर्वात जास्त साठा आहे? आपण या आधीच्या क्वेश्चन मध्ये जगातील सर्वात मोठा उत्पादक पाहिला होता आणि या क्वेश्चन मध्ये आपण भारतातील पाहणार आहोत. तर आपल्याकडे ऑप्शन्स आहेत. आसाम, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ. तर करेक्ट उत्तर आहे केरळ. आणि केरळ सहित झारखंड, बिहार, तामिळनाडू, मध्य प्रदेश आणि राजस्थान मध्ये देखील त्याचं उत्पादन होते. तर नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया. याहू कोणी विकसित केले? तर आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत. फर्स्ट ऑप्शन डेनिस रिची आणि केन थॉम्सन. बी ऑप्शन आहे
डेव्हिड फिलो आणि जेरी यांग. सी ऑप्शन आहे विंडसर्फ आणि रॉबर्ट कान. डी ऑप्शन आहे स्टीव्ह केस आणि जेफ बेझोन. तर करेक्ट उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो डेव्हिड फिलो आणि जेरी यांग. तर याहो ही एक अमेरिकन कंपनी आहे. याहोच्या साईट थ्रू ही कंपनी वेब पोर्टल, सर्च इंजिन, ईमेल, न्यूज इत्यादी सर्व्हिसेस अवेलेबल करून देते. याहोची स्थापना स्टॅनफोर्ड विश्वविद्यालयामध्ये ग्रॅज्युएट विद्यार्थी जेरी यंग व डेव्हिड फिलो यांनी 1994 साली केली होती. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन कडे पाहूया. प्रसिद्ध बॉक्सर मेरी कोम ही डॅशची आहे. तर आपल्याकडे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन्स आहेत मणिपूर, मिझोरम, नागालँड आणि त्रिपुरा. तर करेक्ट उत्तर आहे मणिपूर. तर मेरी कोम ही एक भारतीय हौशी बॉक्सर, राजकारणी आणि राज्यसभेच्या विद्यमान सदस्य आहेत. 6 वेळा जागतिक हौशी बॉक्सिंग चॅम्पियनशिप जिंकणारी ती एक महिला आहे आणि मेरी कोमचा जन्म भारतातील ग्रामीण मणिपूरमधील चुराचंदपूर जिल्ह्यातील मोईरांग लामखाई या कागाखी गावात झाला होता. तर आता नेक्स्ट क्वेश्चन येतो. आपल्या सौर मालिकेतील सर्वात वजनदार उपग्रह कोणता आहे? तर आपल्याकडे ऑप्शन्स आहेत चंद्र, फोर्ब्स, गॅनिमेड, डेमोस. तर करेक्ट उत्तर आहे गॅनिमेड. तर गुरुचा चंद्र म्हणून ओळखला जाणारा गॅनिमेड हा सौर मालिकेतील कोणत्याही ग्रहाचा सर्वात मोठा नैसर्गिक उपग्रह आहे. गॅनिमेडचा व्यास सुमारे 5200 किलोमीटर आहे. गॅनिमेड ही सूर्यमालिकेतील 9वी सर्वात मोठी वस्तू आहे. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया. कृत्रिम फळे पिकवण्यासाठी वापरला जाणारा वायू आहे तो म्हणजे आपल्याकडे 4 ऑप्शन्स आहेत इथिलीन, इसिटिलीन, इथेन आणि मिथेन. तर अचूक उत्तर आहे इसिटिलीन. तर काही देशांमध्ये इसिटिलीन वायू म्हणजेच C2H2 कृत्रिमरित्या फळ पिकवण्यासाठी वापरला जातो. जेव्हा कॅल्शियम कार्बाईड आर्द्रतेच्या संपर्कात येतो तेव्हा तो ऍसिटिलीन वायू म्हणजेच C2H2 तयार करतो. हा वायू नैसर्गिकरित्या फळ पिकवणारा कारक इथिलीन सारखाच असतो. ऍसिटिलीन फळे पिकवण्याच्या प्रक्रियेस गती देतो आणि फळे पिकवणाऱ्या कारकांचा उपयोग कृत्रिमरित्या फळे पिकवण्यासाठी आणि कमी काळात फळांना इच्छित रंग आणि चव प्राप्त करून देण्यासाठी केला जातो. कृत्रिमरित्या फळे पिकवणारे कारक म्हणून कॅल्शियम कार्बाईड, इथेफॉर्म आणि इथिलीनचा उपयोग केला जातो. तर पहिला प्रश्न आहे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ओपन डिफेकेशन फ्री ODF घोषित केलेले पहिले राज्य कोणते? तर आपल्याकडे पर्याय आहेत बिहार, राजस्थान, हिमाचल प्रदेश आणि सिक्कीम. तर बरोबर उत्तर आहे एनी गेसेस? तर बरोबर उत्तर आहे सिक्कीम. तर स्वच्छ भारत मिशन अंतर्गत उघड्यावर शौचास मुक्त म्हणजेच ODF घोषित केलेले सिक्कीम हे भारतातील पहिले राज्य होते. स्वच्छ भारत मिशन हा भारत सरकारने 2014 मध्ये सुरू केलेला एक प्रमुख कार्यक्रम होता, ज्याचा उद्देश आपल्याला जसं की माहिती आहे की भारताला उघड्यावर शौचमुक्त करणे, स्वच्छता सुनिश्चित करणे आणि स्वच्छता पद्धतींना प्रोत्साहन देणे असा होता. तर आता आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे युनेस्कोचे मुख्यालय कुठे आहे? तर आपल्याकडे पर्याय आहेत न्यूयॉर्क, पॅरिस, जिनिव्हा आणि रोम. तर करेक्ट उत्तर आहे पॅरिस. तर विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपण युनेस्कोचा अर्थ जाणून घेऊया. तर युनेस्को याचा अर्थ संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना आहे. युनेस्कोची स्थापना 4 नोव्हेंबर 1995 रोजी झाली होती. त्याचे मुख्यालय फ्रान्समधील पॅरिस येथे आहे. सध्या युनेस्कोचे 193 सदस्य व 11 सहकारी सदस्य आहेत. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया. गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते श्री LP हेमंत के श्रीनिवासुलू यांना कशासाठी मॅन ऑफ द इयर 2023 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर आपल्याकडे ऑप्शन्स आहेत मनोरंजन उद्योगातील त्यांच्या योगदानाबद्दल, बी ऑप्शन आहे व्यापार, मुत्सद्देगिरी आणि जागतिक आर्थिक संबंधातील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल, सी ऑप्शन आहे क्रीडा क्षेत्रातील त्यांच्या नेतृत्वासाठी
आणि डी ऑप्शन आहे पर्यावरण संवर्धनातील त्यांच्या उत्कृष्टतेसाठी. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की श्रीनिवासुलू हे बिझनेसमॅन होते. मग त्यांचं काहीतरी त्यांना सन्मान मिळाला असेल ते बिझनेस रिलेटेड आहे. तर आपण इथे आता ऑप्शन इलिमिनेशन टेक्निक पाहूया. आता ए ऑप्शन मध्ये काय, मनोरंजन म्हणजे ते एंटरटेनमेंट रिलेटेड असेल, तर हा ऑप्शन कट झाला. सी ऑप्शन आहे क्रीडा क्षेत्रातील म्हणजे स्पोर्ट्स रिलेटेड काहीतरी असेल, तो हा देखील ऑप्शन कट झाला. डी ऑप्शन आहे पर्यावरण संवर्धनातील म्हणजे एन्व्हायरमेंट रिलेटेड, तर हा देखील ऑप्शन कट झाला. उरलं काय, बी, आणि त्यात काय, व्यापार म्हणजेच बिझनेस. म्हणजेच श्रीनिवासुलू जे बिझनेसमॅन होते म्हणून त्यांना त्या क्षेत्रात सन्मानित केलं होतं. म्हणून आपलं आन्सर येतं व्यापार, मुत्सद्देगिरी आणि जागतिक आर्थिक संबंधांमधील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल. तर आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, जानेवारी 2022 मध्ये कोणत्या देशाने G7 चे अध्यक्षपद स्वीकारले? तर आपल्याकडे पर्याय आहेत नेदरलँड, जर्मनी, ऑस्ट्रिया आणि फ्रान्स. तर करेक्ट उत्तर आहे जर्मनी. तर 1 जानेवारी रोजी जर्मनीने G7 चे अध्यक्षपद स्वीकारले. G7 म्हणजेच ग्रुप ऑफ 7. यामध्ये US, कॅनडा, जपान, फ्रान्स, UK, इटली आणि जर्मनी या सगळ्या देशांचा समावेश होता. जून 2021च्या शिखर परिषदेत G7 नेत्याने 2.3 अब्ज लसीचे डोस वितरित करण्यास सहमती दिली. तर मित्रांनो, आता नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया आपण. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, पुढीलपैकी कोणता देश SAARC चा सदस्य नाही? आपल्याकडे पर्याय आहेत नेपाळ, मालदीव, चीन, अफगाणिस्तान. तर अचूक उत्तर आहे चीन. तर मित्रांनो, SAARC म्हणजे काय असतं? तर SAARC ही एक क्षेत्रीय सहकार्याची दक्षिण आशियाई संघटना आहे, जी एक प्रादेशिक आंतरशासकीय संस्था आहे. भारत, अफगाणिस्तान, पाकिस्तान, भूतान, नेपाळ, मालदीव, श्रीलंका आणि बांगलादेश हे सदस्य देश आहेत. तर चला तर मग आता नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया. माहितीचा अधिकार कोणत्या वर्षी लागू करण्यात आला होता? तर मित्रांनो, आपल्याकडे पर्याय आहेत 2009, 2005, 2006 आणि 2008. तर करेक्ट उत्तर आहे 2005. तर माहितीचा अधिकार म्हणजेच RTI हा भारतीय संसदेचा एक कायदा आहे, जो नागरिकांच्या माहितीच्या अधिकाराशी संबंधित नियम आणि प्रक्रिया ठरवतो. माहितीचा अधिकार हा कायदा 2005 साली लागू करण्यात आला. माहितीचा कायदा हा कायदा माहिती स्वातंत्र्य कायदा 2002 या कायद्याने बदलण्यात आला होता. तर आता नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया, तो म्हणजे खालीलपैकी कोणते त्रिपुराचे लोकनृत्य आहे? तर आपल्याकडे पर्याय आहेत धालो, देखणी, होजागिरी आणि गोफ. तर करेक्ट उत्तर आहे होजागिरी. म्हणजे होजागिरी हे त्रिपुराचे लोकनृत्य आहे. तर जे पहिला आणि दुसरा ऑप्शन आहे ते धालो आणि देखणी, तर ते गोव्यातील वेगवेगळ्या भागातील लोकनृत्य आहेत. तर गोफ हे कोकणचे लोकनृत्य आहे. चला तर मग नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, शांती स्वरूप भटनागर पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो? आपल्याकडे पर्याय आहेत समाजसेवा, विज्ञान आणि तंत्रज्ञान, साहित्य, संगीत. तर करेक्ट उत्तर आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान. तर विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात विलक्षण क्षमता आणि उत्कृष्ट योगदान देणाऱ्या शास्त्रज्ञांना दरवर्षी शांती स्वरूप भटनागर पुरस्कार दिला जातो. पुरस्कार वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे संस्थापक संचालक दिवंगत डॉक्टर शांती स्वरूप भटनागर यांच्या नावावर हा पुरस्कार दिला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे 9. भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? आपल्याकडे पर्याय आहेत APJ अब्दुल कलाम, विक्रम साराभाई, AS किरण कुमार, K राधाकृष्णन. तर करेक्ट उत्तर आहे विक्रम साराभाई. तर डॉक्टर साराभाई यांना भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक मानले जात होते. ते एक महान संस्था निर्माते होते आणि त्यांना विविध मोठ्या क्षेत्रात
संख्येने संस्था स्थापन करण्यास मदत केली. ते अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष देखील होते. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, BCG लस कशासाठी वापरली जाते? विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे पर्याय आहेत क्षयरोग, मेंदूज्वर, स्कर्वी, फुफ्फुसांचा कर्करोग. तर करेक्ट उत्तर आहे क्षयरोग. तर BCG याचं फुल फॉर्म होतं बॅसिलिन कॅलमेट ग्वेरिन. तर ही सध्याची क्षयरोगाची लस आहे. ही एक जिवंत लस आहे जी रोगाचा गंभीर बालपणापासून संरक्षण करतं. तर आता विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. तर तो आहे टॅडॅश हा भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी आहे. आपल्याकडे ऑप्शन्स आहेत आगती ज्वालामुखी, कॅनोर ज्वालामुखी, सॅडल पीक ज्वालामुखी आणि बॅरन बेट ज्वालामुखी. तर विद्यार्थी मित्रांनो, करेक्ट उत्तर आहे बॅरन बेट ज्वालामुखी. तर भारताचा एकमेव पृष्ठी केलेला सक्रिय ज्वालामुखी हा बॅरन बेटावर आहे, जो प्रदेशाची राजधानी पोर्ट ब्लेअरच्या दक्षिणेस सुमारे 135 किलोमीटर अंतरावर आहे. हे बेट अंदमान समुद्रातील भूकंपीय दृष्टी सक्रिय टेक्टोनिक प्लेसवर आहे. बॅरन आयलंड हे खडकाळ बेट आहे ज्याचा व्यास सुमारे 3 किलोमीटर आहे आणि येथे ज्वालामुखी 1991 मध्ये आणि नंतर 1994 ते 95 मध्ये पुन्हा फुटली होती. तर आता नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, स्वअभ्यासासाठी प्राथमिक स्तरावरील पुस्तकांमध्ये रणजित सिंग डिसाळे यांनी कोणते तंत्र जोडले आहे? तर आपल्याकडे ऑप्शन्स आहेत इन्फोग्राफिक, सचित्र प्रतिनिधित्व, QR कोड आणि वेब मॉडेल. तर करेक्ट उत्तर आहे QR कोड. तर सोलापूर येथील शाळेच्या शिक्षकाने प्राथमिक स्तरावरील पुस्तके QR कोडसह स्वयं अध्ययनासाठी ॲनिमेशन करून जागतिक शिक्षण पुरस्कार जिंकला होता, तो म्हणजे 2020 मध्ये. हे QR कोड देणे हे तंत्र होते जेणेकरून विद्यार्थी व्हिडिओ लेक्चरला उपस्थित राहू शकतील आणि कविता आणि कथा ऐकू शकतील. तर आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे नेक्स्ट क्वेश्चन आहे, दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक कोण बोलावते? तर आपल्याकडे ऑप्शन्स आहेत लोकसभेचे सभापती, राज्यसभेचे सभापती, राष्ट्रपती, पंतप्रधान. तर करेक्ट उत्तर आहे राष्ट्रपती. तर विद्यार्थी मित्रांनो, संसदेची संयुक्त बैठक भारताचे राष्ट्रपती बोलवतात आणि लोकसभेचे अध्यक्ष किंवा त्यांच्या अनुपस्थित लोकसभेचे उपसभापती किंवा त्यांच्या अनुपस्थित राज्यसभेचे उपाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आता नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, तर बातम्यांमध्ये दिसणारे अंगदवीर सिंग बाजवा आणि गनेमत शेखून कोणत्या खेळाशी संबंधित होते? तर आपल्याकडे पर्याय आहेत शूटिंग, क्रिकेट, फुटबॉल, बुद्धिबळ. तर करेक्ट उत्तर आहे शूटिंग. तर अंगदवीर सिंग बाजवा आणि गनेमत शेखोन यांनी 66व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत पंजाबसाठी स्कीटमध्ये सुवर्ण पदक जिंकले होते. म्हणून आणि नेमबाजीच म्हणजेच काय, शूटिंग. तर आपला करेक्ट उत्तर येतं शूटिंग. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, सप्टेंबर 2023 मध्ये प्रक्षेपित होणाऱ्या भारतातील पहिल्या अंतराळ आधारित वेधशाळेचे नाव काय आहे? तर आपल्याकडे ऑप्शन आहेत अरुण L1, आदित्य L1, कथिर L1, सूर्य L1. तर करेक्ट उत्तर आहे आदित्य L1. भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो सूर्याचा अभ्यास करण्यासाठी 2 सप्टेंबर रोजी आदित्य L1 लॉन्च केली होती. आदित्य L1 मोहीम ही सूर्याची अभ्यास करणारी पहिली अंतराळ आधारित वेधशाळा श्रेणीची भारतीय सौर मोहीम आहे. ही सूर्य पृथ्वी प्रणालीच्या लॅग्नेशियम बिंदू भोवती म्हणजेच L1 भोवती प्रभामंडळ कक्ष ठेवली होती. विद्यार्थी मित्रांनो, चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन कडे पाहूया. तो आहे भारतातील राष्ट्रीय क्रीडा दिन कधी साजरा केला जातो? तर आपल्याकडे ऑप्शन्स आहेत 21 ऑगस्ट, 23 ऑगस्ट, 25 ऑगस्ट, 29 ऑगस्ट. तर करेक्ट उत्तर आहे 29 ऑगस्ट.
तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जसं की माहिती आहे, दरवर्षी 29 ऑगस्ट रोजी हॉकीचे महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त भारत राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करतो. याला राष्ट्रीय खेळ दिवस असे देखील म्हणलं जातं. हा दिवस देशाच्या क्रीडा नायकांना आणि चॅम्पियन्सना त्यांच्या योगदानासाठी आणि राष्ट्राला अभिमान मिळवून देण्यासाठी समर्पित केला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया. नागोर्नो काराबाख हा प्रदेश कोणत्या दोन देशांमधील वादग्रस्त आहे? तर आपल्याकडे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन्स आहेत: आर्मेनिया आणि अझरबैजान, रशिया आणि युक्रेन, USA आणि मेक्सिको, नेपाळ आणि चीन. तर करेक्ट उत्तर आहे आर्मेनिया आणि अझरबैजान. तर विद्यार्थी मित्रांनो, नागोर्नो काराबाग हा दक्षिण काकेशस मधील लँडलॉर्ड पर्वतीय प्रदेश आहे, जो आर्मेनिया आणि अझरबैजान यांच्यात विवादित आहे. दोन्ही देश पूर्वी सोव्हिएत युनियनचा भाग होते. नागोर्नो काराबागच्या नियंत्रणासाठी गेल्या 35 वर्षांपासून वारंवार लढले आहेत. अझरबैजानने नुकतेच लाचेन कॉरिजच्या स्वरूपात एक चेकपॉइंट स्थापित केले आहे, जो आर्मेनियाला नागोर्नो काराबाखला जोडणारा एकमेव जमीन मार्ग आहे. तर चला तर मग आता नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया. डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी कोणत्या वर्षी मूकनायक सुरू केला? तर आपल्याकडे पर्याय आहेत 1919, 1920, 1924 आणि 1933. तर करेक्ट ऑप्शन आहे 1920. तर आंबेडकरांना साऊथ बरो समितीसमोर साक्ष देण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते, जी भारत सरकार कायदा 1919 तयार करत होती. या सुनावणीत आंबेडकरांनी अस्पृश्य आणि इतर धर्मांसाठी स्वतंत्र मतदार आणि आरक्षणे निर्माण करण्यासाठी युक्तिवाद केला. समुदाय 1920 मध्ये त्यांनी कोल्हापूरचे शाहू महाराज चतुर्थ यांच्या मदतीने मुंबईत मूकनायक साप्ताहिकाचे प्रकाशन केले होते. चला तर विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन कडे पाहूया. ओबीसी बँक आणि UBI बँक खालीलपैकी कोणत्या बँकेत विलीन झाली? तर आपल्याकडे ऑप्शन्स आहेत: पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया, HDFC बँक. तर करेक्ट उत्तर आहे पंजाब नॅशनल बँक. तर ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स म्हणजेच OBS आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया यांचे पंजाब नॅशनल बँक PNB मध्ये विलीनीकरण करण्यात आले. विलीनीकरणानंतर या एकत्रितपणे स्टेट बँक ऑफ इंडिया SBI नंतर देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक बनली. चला तर मित्रांनो, आता नेक्स्ट क्वेश्चन म्हणजेच या व्हिडिओचा सर्वात शेवटचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी स्टेट बँक ऑफ इंडियाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर आपल्याकडे ऑप्शन्स आहेत: श्री दिनेश कुमार खारा, अरुंधती भट्टाचार्य, भक्तिकांत दास, रजनीश कुमार. तर करेक्ट उत्तर आहे श्री दिनेश कुमार खारा. तर स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना ही 1 जुलै 1995 रोजी झाली होती. त्याचे मुख्यालय मुंबई येथे आहे. ही जगातील 43वी सर्वात मोठी बँक आहे आणि भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बँक आहे. दिनेश कुमार खारा हे करिअर बँकर आणि स्टेट बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाचे ते 26वे अध्यक्ष आहेत. ते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकर्स CAIIB चे प्रमाणित सहयोगी देखील आहेत. खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगा भारतात नाहीत? तर आपल्याकडे यासाठी 4 ऑप्शन आहेत: हिमालया, पश्चिम घाट, विंध्य पर्वतरांग आणि अँडीज. तर करेक्ट उत्तर आहे अँडीज. तर स्टुडंट्स, अँडीज हे दक्षिण अमेरिकेच्या पश्चिमेला आहे आणि ही पर्वतरांग 7 देशांमधून जाते. ते कुठले? तर कोलंबिया, इक्वेडोर, पेरू, बोलिव्हिया, व्हेनेझुएला, अर्जेंटिना आणि चिली हे ते 7 देश आहेत ज्यामधून अँडीज ही पर्वतरांग जाते. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. सेकंड क्वेश्चन आहे: भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे? तर आपल्याला ऑप्शन आहेत: भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मश्री आणि पद्मभूषण. हे आपल्याला 4 ऑप्शन आहेत. तर यापैकी सर्वात उच्च नागरी पुरस्कार कुठला आहे असं क्वेश्चन मध्ये विचारलंय. तर करेक्ट ऑप्शन आहे A, भारतरत्न. तर स्टुडंट्स,
भारतरत्न हा सगळ्यात क्वालिटीचे काम करणाऱ्या किंवा देशाची प्रतिष्ठा म्हणजेच रेप्युटेशन वाढवणाऱ्या नागरिकाला दिला जातो. आणि सर्वपल्ली राधाकृष्णन, सर व्ही रमन आणि चक्रवर्ती राजगोपालाचारी यांना 1954 मध्ये पहिला भारतरत्न अवॉर्ड हा मिळाला होता. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन म्हणजे थर्ड क्वेश्चन कडे बघूया. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान भारताच्या कोणत्या राज्यात आहे? तर 4 ऑप्शन आहेत आपल्याला: आसाम, राजस्थान, तमिळनाडू आणि महाराष्ट्र. तर स्टुडंट्स करेक्ट ऑप्शन आहे आसाम. तर काझीरंगा राष्ट्रीय उद्यान भारताच्या आसाम राज्यामध्ये आहे. तर हे जे पार्क आहे, जे उद्यान आहे, ते आसाममध्ये गोलाघाट आणि नागाव या जिल्ह्यामध्ये आहे. काझीरंगा हे पार्क 1 जून 1905 रोजी 232 किलोमीटर स्क्वेअर एरिया तयार करण्यात आले. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. खालीलपैकी कोणते ईशान्य भारतातील 7 भगिनी म्हणजे 7 सिस्टर राज्यांचा भाग नाही? आपल्याकडे 4 ऑप्शन्स आहेत. फर्स्ट आहे सिक्कीम, सेकंड आहे त्रिपुरा, थर्ड आहे मणिपूर आणि फोर्थ आहे नागालँड. तर स्टुडंट्स करेक्ट ऑप्शन आहे, करेक्ट आन्सर आहे सिक्कीम. तर भारतातील 7 भगिनी म्हणजे कुठल्या? तर फर्स्ट आहे मेघालय, सेकंड आसाम, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, मिझोरम, नागालँड आणि त्रिपुरा. म्हणजे जे बी, सी आणि डी आहेत हे या भगिनी आहेत. आणि जो सिक्कीम आहे तो ईशान्य भारतातील 7 भगिनी राज्यांचा भाग नाहीये. सो आता नेक्स्ट क्वेश्चन कडे बघूया. भारतीय राज्याचे मुख्यमंत्री बनणारी पहिली महिला कोण होती? तर आता आपल्या ऑप्शन मध्ये 4 फेमस महिलांचे नाव आहेत ज्यांचं इतिहासामध्ये नाव आहे. तर फर्स्ट आहे ती इंदिरा गांधी, सेकंड आहे सुचिता कृपलानी, थर्ड आहे ममता बॅनर्जी आणि फोर्थ आहे वसुंधरा राजे. तर करेक्ट ऑप्शन आहे बी म्हणजे सुचिता कृपलानी. तर स्टुडंट्स सुचिता कृपलानी ही 2 ऑक्टोबर 1963 ला उत्तर प्रदेशचा चीफ मिनिस्टर आणि फर्स्ट मुख्यमंत्री बनली होती. आणि ही म्हणजे सुचिता कृपलानी ही नॅशनल काँग्रेस पार्टीची होती. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. भारतातील राष्ट्रीय जलचर ॲक्वॅटिक प्राण्याचे नाव काय आहे? तर आपल्याला ऑप्शन मध्ये 4 प्राणी आहेत. फर्स्ट आहे घरियाल, सेकंड आहे ऑलिव्ह रिडले टर्टल, थर्ड आहे गंगेटिक डॉल्फिन, फोर्थ आहे इंडियन ओशन हम्बॅक डॉल्फिन. तर करेक्ट उत्तर आहे स्टुडंट्स गंगेटिक डॉल्फिन म्हणजेच ऑप्शन सी. तर गंगा नदीतील डॉल्फिन हा भारताचा राष्ट्रीय जलचर म्हणजे ॲक्वॅटिक प्राणी आहे. तर आणि हे सुसू या नावाने देखील प्रसिद्ध आहे. कोण? तर गंगेटिक डॉल्फिन हे सुसू या नावाने देखील प्रसिद्ध आहे. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. भारतीय रिझर्व्ह बँके सध्याचे गव्हर्नर कोण आहेत? तर आपल्याकडे 4 जणांचे नाव आहेत. फर्स्ट आहे रघुराम राजन, सेकंड आहे उर्जित पटेल, थर्ड आहे शक्तिकांता दास, फोर्थ आहे दुबुरी सुब्बाराव. तर करेक्ट ऑप्शन आहे स्टुडंट्स सी म्हणजे शक्तिकांता दास. तर स्टुडंट्स शक्तिकांता दास हे रिझर्व्ह बँकेचे करंट आणि 25वे गव्हर्नर म्हणून कार्यरत आहेत. आणि शक्तिकांता दास हे 15th वित्त आयुक्ताचे म्हणजेच फायनान्स कमिशनचे सदस्य देखील होते आणि ते G20चे भारताचे शेर्पा देखील होते. तर शेर्पा म्हणजे हा एक राज्य प्रमुख किंवा सरकार प्रमुखाचा एक वैयक्तिक प्रतिनिधी असतो जो वार्षिक G7 आणि G20 सारख्या इंटरनॅशनल शिखर परिषदेची तयारी करतो, प्रिपरेशन करतो. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. 8 भारतीय राष्ट्रगीत कोणी लिहिले? आपल्याकडे 4 जणांची नावं आहेत ऑप्शन मध्ये. फर्स्ट आहे रवींद्रनाथ टागोर, सेकंड आहे बंकिमचंद्र चॅटर्जी, थर्ड आहे सरोजिनी नायडू, फोर्थ आहे महात्मा गांधी. तर स्टुडंट्स करेक्ट ऑप्शन आहे रवींद्रनाथ टागोर. तर भारतीय राष्ट्रगीत हे रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिले होते आणि जनगण मन हे भारताचे राष्ट्रगीत आहे. तर रवींद्रनाथ टागोर यांनी आपले राष्ट्रगीत जे जनगण मन आहे ते बंगाली भाषेत लिहिले होते. 24 जानेवारी 1950 रोजी राष्ट्रगीत जे आहे आपलं जनगण मन ते राष्ट्रगीत म्हणून स्वीकारलं होतं. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया.
भारतामध्ये असलेले जगातील सर्वात मोठ्या डेल्टाचे नाव काय आहे? तर आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत. सुंदरबन डेल्टा, गोदावरी डेल्टा, कृष्णा डेल्टा आणि महानदी डेल्टा. तर स्टुडंट्स करेक्ट ऑप्शन आहे सुंदरबन डेल्टा. तर गंगा ब्रह्मपुत्रा डेल्टा हा जगातील सर्वात मोठा डेल्टा आहे आणि गँगर्स ब्रह्मपुत्राला गंगा डेल्टा, सुंदरबन डेल्टा किंवा बंगाल डेल्टा असंही म्हटलं जातं. गंगा, ब्रह्मपुत्रा आणि मेघना या 3 मेन नद्या मिळून हा विशाल डेल्टा म्हणजे सुंदरबन डेल्टा तयार होतो. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. भारतीय उपग्रह नेव्हिगेशन प्रणालीचे नाव काय आहे? तर आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत. NAVIC, GPS, गॅलिलिओ आणि ग्लोनास. तर स्टुडंट्स करेक्ट ऑप्शन आहे नॅविक म्हणजे NAVIC. तर NAVIC चे मूळ नाव हे भारतीय प्रादेशिक स्थान निश्चिती उपग्रह प्रणाली म्हणजेच इंडियन रिजनल पोझिशनिंग सॅटेलाइट सिस्टीम असं आहे आणि त्याला 2016 पासून नाविक या नावाने ओळखले जाते. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. 11 ICC पुरुष एकदिवसीय क्रिकेट विश्वकप 2023 चा किताब कोणत्या टीमने जिंकला आहे? तर स्टुडंट्स काही दिवसांपूर्वीच आपली वर्ल्ड कप झाली आहे. तर तुम्हाला माहिती आहे की कुणी जिंकली वर्ल्ड कप हा? तर आपल्याकडे 4 देशांचे नाव आहेत. भारत, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, साऊथ आफ्रिका. तर स्टुडंट्स आपल्याला याचा आन्सर माहिती आहे की ऑस्ट्रेलिया. ICC पुरुष एकदिवसीय क्रिकेट विश्वकप 2023 चा किताब हा ऑस्ट्रेलिया टीमने जिंकला होता. मित्रांनो, जसं की नुकताच झालेल्या क्रिकेट विश्वचषक मॅच मध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला 6 विकेट्सने हरवून 2023 चा विश्वचषक त्यांच्या नावी केला होता आणि त्या मॅचचा प्लेयर ऑफ द टुर्नामेंट हा विराट कोहली होता आणि फायनल मॅच ऑफ द मॅन हा वेनिस हँड हा होता. आतापर्यंत ऑस्ट्रेलियाच्या टीमने जवळपास 6 वेळा म्हणजे 1987, 1999, 2003, 2007, 2015 आणि आता यावर्षी परत 2023 एक दिवसीय विश्वचषक जिंकला आहे. चला त्याचा नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. ग्रेट बॅरियर रीफ ही जगातील सर्वात मोठी कोरल रीफ प्रणाली कोणत्या देशात आहे? तर आपल्याला 4 देशांचे ऑप्शन दिले आहेत. ऑस्ट्रेलिया, जपान, इंडोनेशिया, फिलिपिन्स. तर करेक्ट ऑप्शन आहे स्टुडंट्स ऑस्ट्रेलिया. तर स्टुडंट्स ग्रेट बॅरियर रीफ ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँड राज्याच्या पूर्व किनाऱ्याजवळ कॉरेल समुद्राजवळ आहे आणि त्यामध्ये 2900 रीफ आणि 900 बेटा आहेत. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. भारतात आयोजित G20 ची थीम काय होती? तर आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत. आर्थिक समृद्धीसाठी जागतिक सहकार्य, सेकंड आहे वसुधैव कुटुंबकम किंवा एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य, थर्ड आहे शाश्वत विकासाच्या दिशेने हरित भविष्य आणि फोर्थ आहे जागतिक प्रगतीसाठी नवकल्पना आणि तंत्रज्ञान. तर स्टुडंट्स करेक्ट ऑप्शन आहे वसुधैव कुटुंबकम किंवा एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य. म्हणजे भारतात आयोजित G20 होती त्या थीम अशी होती की वसुधैव कुटुंबकम किंवा एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया. आर्य समाजचे संस्थापक कोण होते? तर आपल्याकडे 4 लोकांचे नाव दिले आहेत. फर्स्ट आहे राम मोहन रॉय, सेकंड आहे दयानंद सरस्वती, थर्ड आहे अरविंद घोष आणि फोर्थ आहे रवींद्रनाथ टागोर. तर करेक्ट ऑप्शन आहे दयानंद सरस्वती. तर स्टुडंट्स दयानंद सरस्वती यांनी 10 एप्रिल 1875 रोजी आर्य समाजाची स्थापना केली होती आणि आर्य समाज हा भारतीय हिंदू आहे आणि जो वेदांच्या अतुलनीय अधिकारावरील विश्वासनावर आधारित मूल्य आणि पद्धतींना इनकरेज करतं आणि आर्य समाजाचे सदस्य एका देवावर विश्वास ठेवतात. तर आता लास्ट आणि नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. फ्लिपकार्टचे CEO कोण आहेत? तर आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत. फर्स्ट आहे एंडी जैसी जे की आहेत ॲमेझॉनचे CEO, कल्याण कृष्णमूर्ती जे आहेत फ्लिपकार्टचे CEO. जसं क्वेश्चन मध्ये काय विचारलंय आता फ्लिपकार्टचे CEO हे कोण आहेत?
तर आहेत कल्याण कृष्णमूर्ती. थर्ड ऑप्शन आहे जेफ बेझोस आणि फोर्थ आहे वॉरेन बफेट. तर जे जेफ बेझोस होते हे यांनी ॲमेझॉनची स्थापना केली होती आणि कल्याण कृष्णमूर्ती हे सध्याचे फ्लिपकार्टचे CEO आहेत. आय होप विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओ थ्रू एक्झामसाठी बरीच हेल्प होईल आणि यात जरी तुम्हाला काही शंका किंवा एनी डाऊट्स असतील तर तुम्ही मला कमेंट्स थ्रू विचारू शकता. थँक्यू.